जनमानस निवासाय श्रीरामचंद्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, अकारण करुणावरून आले भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या या परम पवित्र प्रांगणामध्ये पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती प्रातस्मरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य श्री चक्रांकित महाराज अर्थात बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने हा सोहळा आयोजित केला गेला आणि या सोहळ्यामधील सकाळचं जे सत्र आहे त्यामध्ये भक्ती संबंधाने काही विचार करण्याचा नियोजन झालं आणि त्याला अनुसरून आपण या ठिकाणी नवविधा भक्ती अर्थात जीवनातील भक्तीचा काही विचार करण्याकरता प्रवृत्त होत आहोत। आजचा असलेला हा सोहळा एक विशेष आहे। हॅलो, कारण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी आयोजित होतोय ते आपणा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले बाबा जवळपास आपल्या आयुष्यातील सलग 52 ते 53 वर्ष मौली मंदिरामध्ये आषाढी वारीच्या कालावधीमध्ये सलग प्रतिवर्षी 37 ते 38 दिवस हरिपाठ या विषयावरती कीर्तन रूपी सेवा बाबांनी केली आणि एकंदरीत संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जर आपण हा विचार केला किंबहुना माऊली संस्थांमध्ये ज्या काही वक्त्यांच्या सेवा घडल्या या सर्वांमध्ये जर या सेवेचा आपण एक विचार केला तर निश्चितपणे ही एक विश्वविक्रमी सेवा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि अशी सेवा करत असताना संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्ञानदान समाज प्रबोधन करत असताना अद्वैत शास्त्राप्रमाणे चिंतन करीत स्वतःच्या जीवनामध्ये भक्ती तत्व कसं असावं
हे स्वतः आचरण ज्यांनी करून दाखवलं असे परमपूज्य बाबा. भक्ती सांगणं सोपं आहे, परंतु भक्ती आचरणात आणणं हे अत्यंत कठीण आहे. आणि अशी भक्ती आचरणामध्ये त्याच वेळेला येते ज्या वेळेला महापुरुषांची कृपा होते. आणि परमपूज्य बाबांचं जीवन जर आपण पाहिलं तर अभिनव शुकाचार्य, ब्रह्मीभूत प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री डोंगरेजी महाराज यांचा झालेला सत्संग, सहवास आणि या सहवासामुळे बाबांचं जीवन पूर्णतः भक्ती स्वरूप झालं. हे वैशिष्ट्य आहे. किंबहुना बाबांच्या मुखी एक वाक्य नेहमी असायचं, जीवन हे भक्तीने संपन्न असावं, वेदांत नसावा असं नाही. आज जीवनातील सर्व समस्यांवरती एकमात्र उपाय जर कोणता असेल तर तो वेदांत आहे, अद्वैत विचारधारा आहे. कारण उपनिषदांनी असं स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे, तत्र को मोहः कहा शोकः एकत्वम अनुपश्यतः. तर सर्वत्र एकमेव परमात्म्याचा अनुभव झाला तर शोक मोह राहत नाही, कोणत्याही प्रकारचा आपपर भाव राहत नाही, रागद्वेष राहत नाहीत, कोणत्याही प्रकारचे क्लेश राहत नाहीत. आणि म्हणून असं ब्रह्मात्मैकत्व सिद्ध होणं हे जीवनाचं चरम लक्ष्य आहे, मान्य आहे. परंतु त्या अद्वैत ज्ञानाला भक्तीची जोड ही असावीच लागते. जीवनामध्ये वेदांत किती असावा या संदर्भामध्ये श्री डोंगरेजी महाराज नेहमी सांगत असत. ज्याप्रमाणे ग्लासभर दुधामध्ये केशराच्या 1-2 काड्या पुरेशा आहेत, त्यापेक्षा अधिक काड्या जर झाल्या तर जसं ते दूध कडू होतं, त्याप्रमाणे त्या केशरा एवढा वेदांत हा जीवनामध्ये असावा. बाकी सर्व जीवन हे भक्तिपूर्ण असावं. जर वेदांत अधिक झाला तर जीवन कडू होत असतं. यामुळे भक्ती ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि अशी भक्ती ज्याच्या जीवनामध्ये आहे, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात, तोच खरा दैवाचा पुतळा आहे असं मी मानतो. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आज आपला प्रस्तावनेचा दिवस आहे. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे त्याला भाग्यवान म्हटलेलं आहे. अर्थात या अभंगामध्ये तुकोबरायांनी भाग्यवान असण्याची आवश्यकता आहे का हा प्रश्न निर्माण होतो. तर उत्तर आपल्याला देता येईल, प्रपंच असो अथवा परमार्थ असो, उभय क्षेत्रामध्ये सत्फल मिळण्याकरता भाग्याची जोड असणं हे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत भाग्याची जोड प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रपंचातही फळ नाही आहे आणि परमार्थातही फळ नाही आहे. आणि म्हणून प्रपंचातही माणसाला असं वाटतं की आपण भाग्यवान असावं, आणि जसं प्रापंचिक माणसाला वाटतं की आपण भाग्यवान असावं, तसं पारमार्थिक माणसाला सुद्धा वाटत असतं की आपण भाग्यवान असलं पाहिजे. प्रपंचामध्ये एखाद्याचा समृद्ध प्रपंच पाहिला की माणसाला असं वाटायला लागतं की अरे आपली काय दुर्दशा आहे, यापेक्षा असा जर आपला प्रपंच असेल तर किती चांगलं होईल. आणि म्हणून तशा समृद्ध व्यक्ती सारखा आपला प्रपंच असावा, तसं प्रापंचिक भाग्य आपल्याला असावं असं एक सामान्य प्रापंचिक माणसाला वाटतच असतं. आणि जसं हे प्रापंचिक माणसाला वाटतं त्याप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा पुढची उच्च असलेली मंडळी पाहिल्यानंतर माणसाला असं वाटायला लागतं की नाही आपल्याला सुद्धा असं भाग्य असायला पाहिजे. अगदी उदाहरणाने सांगायचं असेल तर जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांना असं वाटतं आपल्याला गाता येत नाही, वाजवता येत नाही, म्हणून आपल्याला बसून ऐकावं लागतं. यापेक्षा आपल्याला जर वाजवता आलं असतं
तर आपल्याला स्टेजवर बसायला मिळालं असतं, जर आपल्याला गाता आलं असतं तर आपल्याला कुठेतरी स्थान प्राप्त झालं असतं. म्हणजे आपल्याला किमान गाता वाजवता यावं एवढं तरी त्याला वाटतं की नाही श्रोत्याला. आता श्रोत्याची अपेक्षा आहे की आपल्याला हे भाग्य मिळावं. आता जे गायन करणारे आहेत, जे वाजवणारे आहेत, त्यांना प्रश्न विचारा की तुम्हाला काय वाटतं. ते म्हणतात महाराज ते सगळं चांगलं आहे हो, गाता येतं आम्हाला, वाजवता येतं, साथ करता येते, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने हा आनंद आम्हाला घेता येतो, मान्य आहे. परंतु शेवटी कितीही झालं तरी सुद्धा वाजंत्रीच. यापेक्षा आम्हाला जर बोलता आलं असतं तर बरं झालं असतं, आम्ही कीर्तन केलं असतं, प्रवचन केलं असतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला बोलता येण्याचं भाग्य मिळायला पाहिजे होतं. आणि आता मग ज्यांना कीर्तन प्रवचन करता येतंय, बोलता येतंय, त्यांना विचारा तुम्हाला काय वाटतं. ते म्हणतात अहो किती जरी झालं तरी सुद्धा केवळ बडबड. अनुभव जर गाठीशी नसेल तर नाथ महाराजांनी सांगितलंय मंडुकी वटवट तैसे तेगा. तर अनुभव गाठीशी नसेल तर नुसतं बोलण्याला काय किंमत आहे. एवढं बोलण्यापेक्षा आम्हाला थोडा जरी आयुष्यामध्ये अनुभव आला असता, अनुभवाचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं असतं तर आमच्यासारखं भाग्यवान पुढे नाही. जसं तुकोबाराय ज्ञानोबारायांना भाग्य प्राप्त झालंय, ते भाग्य आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. अनुभव आमच्या गाठीशी आला पाहिजे ही त्याची पण अपेक्षा आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तरोत्तर माणसांना पाहिल्यानंतर पूर्व माणसांना असं वाटायला लागतं की यांच्यासारखं भाग्य आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे तात्पर्याने असं आहे की भाग्य ही संकल्पना जी आहे ही प्रपंचातही मान्य आहे आणि परमार्थातही मान्य आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण भाग्यवान असावं. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की प्रापंचिक दृष्टिकोनातून भाग्यवान कुणाला म्हणायचं. तो वर्णन केलेले ज्याशी प्रपंचाचा अतिविस्तारू तयाशी म्हणती भाग्य थोरू. ज्याच्या प्रपंचाचा विस्तार झाला आहे त्याला जगामधले प्रापंचिक लोक काय म्हणतात, भाग्यवान म्हणतात. अहो सगळं आहे, गाडी आहे, घोडी आहे, शेती आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, त्याला भाग्यवान म्हणतात. आता खरा प्रश्नच आहे बरं का, याला भाग्यवान म्हणायचं का. कारण की देवाच्या अनुग्रहाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे. भगवान स्वतः सांगतात यस्यानुग्रहम इच्छामि तस्य सर्वम हराम्यहम. ज्याच्यावरती मी कृपा करण्याची इच्छा करतो मी त्याचं सर्व हरण करत असतो, त्याचं वाढवत नसतो. म्हणजे सर्व जाण ही भगवंताची कृपा जर असेल तर सर्व चांगलं असणं याला भाग्य म्हणायचं का, हा मोठा प्रश्न आहे. देव असा आहे ज्याच्यावर कृपा करतो त्याचा संसार होऊ देत नाही. देव भक्ता लागी करो नेती संसार अंगी वारावारी करून राही. उदाहरण मी आपणास सांगतो. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही सुद्धा फिरायला गेले, बराच दूरवर गेले आणि दोघांना भूक लागली. अर्जुनाने सांगितलं देवा काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था करा. भगवंताने सांगितलं काळजी करू नको. आणि थोडं आजूबाजूला पाहत असताना त्यांना एक मोठी इमारत दिसली, सावकाराची इमारत होती. गेले तिथे आणि त्या सावकाराला सांगितलं आम्हाला भूक लागलेली आहे, काहीतरी आम्हाला अन्न आपण प्रदान करा. एक लक्षात ठेवा, असा पूर्व कल्पना न देता आलेला व्यक्ती असेल आणि त्यातले त्यात अन्नाधिकाची याचना करणारा व्यक्ती असेल तर शास्त्रकाराने त्याला अतिथी म्हटलेला आहे. पाहुणा वेगळा असतो आणि अतिथी वेगळा असतो. अतिथी कोण, शास्त्रकारांनी अतिथीचं लक्षण असं केलेलं आहे ज्याच्या येण्या जाण्याला निश्चित तिथी नाही त्याला म्हणायचं अतिथी. न तिथिर विद्यते यस्मात तस्मात अतिथी रुच्यते. त्याच्या येण्या जाण्याला निश्चित तिथी नाही म्हणून त्याला काय म्हणायचं, अतिथी म्हणायचं. ही एक व्याख्या आहे. दुसरी व्याख्या अशी केलेली आहे अज्ञात कुलगोत्रो वा मध्यान्हाती समागतः अन्नाद्यर्थी मानवो यः सो तिथी परिकीर्तितः. तीन लक्षण, तीन घटक यामध्ये दिलेली आहेत. पहिलं घटक असं दिलेलं आहे की अज्ञात कुलगोत्रो वा, जो आपल्याकडे आलेला आहे त्याचं घराणं माहिती नाही, त्याचं नाव माहिती नाही,
त्यानंतर मध्यान्नादी समागत म्हणजे भुकेच्या वेळेला आलेला आहे 2, आणि अन्नाद्यर्थी म्हणजे अन्नाची अपेक्षा आहे, अशा या 3 घटकांनी युक्त असलेला जो पुरुष असतो, शास्त्रकार सांगतात त्याला अतिथी असं म्हणायचंय. आता सावकाराकडे जे काही भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन गेले, हे या 3ही लक्षणांनी युक्त होते की नाही? हे कोण आलेले आहेत सावकाराला माहिती नाही. बरं, भुकेच्या वेळेला आलेले आहेत 2, आणि अन्नाची याचना करतात म्हणजे अन्नाची अपेक्षा आहे 3. 3ही लक्षणांनी युक्त आहेत. सावकाराने यांच्याकडे पाहिलं. आता वस्तुतः अतिथी जर आला तर धर्मशास्त्राने सांगितलं अतिथी देवो भव, तो देवस्वरूप माना, त्याला अन्न प्रदान करा. अतिथीचा सत्कार करणे हा पंचमहायज्ञांपैकी असलेला मनुष्य यज्ञ आहे. अतिथी जर आपल्याकडनं विन्मुख गेला तर शास्त्रकार सांगतात आपलं तो पुण्य हिरावून नेत असतो. विष्णू पुराणामध्ये असं वाक्य आहे, स तस्मै दुष्कृतं दत्वा पुण्यमादाय गच्छति. आणि याला अनुसरून ज्ञानोबा यांनी विचार मांडलेला आहे, जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती. जर अतिथी अपमानित झाला तर तो आपलं भाग्य हिरावून नेत असतो. आणि म्हणून या सावकारांनी यांना काही का होईना अन्न देणं अपेक्षित होतं. सावकाराने यांच्याकडे पाहिलं आणि म्हणायला लागला, धडधाकट दिसत आहात, काम करण्याचा कंटाळा येतो, खुशाल भीक मागता, लाज वाटत नाही तुम्हाला. त्याने अन्न देण्याच्या ऐवजी शिवांची लाखोली वाहिली. आता अर्जुन विचार करायला लागला, काय आपण एवढं केलं, याने आपल्याला असा अपमानित करावं? पण भगवान म्हणाले, जाऊ दे अर्जुना, काय हरकत नाही. एक लक्षात ठेव, तो जरी आपल्याशी वाईट वागला तरी आपण त्याच्याशी चांगलं वागायचं. आणि म्हणून विनमुख परतत असताना देवाने त्या सावकाराला आशीर्वाद दिला की तुझी संपत्ती अजून 10 पटीने वाढू देत. हे ऐकल्यानंतर तो अर्जुन म्हणाला, अरे बापरे देवा, काय करुणा आहे तुमची, किती दयाळूवान आहात आपण. ज्याने अपमानित केलं, ज्याने हाकलून दिलं, त्याला सुद्धा आपण आशीर्वाद देता की याची संपत्ती अजून 10 पटीने वाढू देत. देवा, खरंच आपण दयाघन आहात. तिथनं पुढे गेले आणि एक झोपडी होती, एक वैष्णव त्यामध्ये राहत होता. त्याच्या दारात गेले आणि त्याला सांगितलं, बाबा भूक लागली आहे, काही खायला मिळेल काय? त्यावेळेला त्या वैष्णवाने सांगितलं, माझ्याकडे दुसरं तर काहीच नाहीये. एक गाय आहे, गाईचं दूध काढतो, तेवढं दूध फक्त सेवन करतो, दिवसभर भजन करतो, एवढंच करत असतो. गाईचं दूध माझ्याकडे आहे, जे आहे ते सर्व तुम्हाला समर्पण करतो. एक दिवस मला उपवास झाला, हरकत नाही. आणि त्या वैष्णवाने ते सगळं दूध त्या दोघांना दिलं. ते दुग्ध सेवन करून दोघे तृप्त झाले. आता अर्जुन विचार करत होता, मगाशे ज्याने अपमान केला त्याला देवाने आशीर्वाद दिला की 10 पटीने संपत्ती वाढू देत, आता या भक्ताला काय आशीर्वाद देणार, असा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये होता. अर्जुनाला असं वाटलं, नक्कीच याला देवेंद्र पद, ब्रह्मापद असं काहीतरी मोठं पद आता भगवान देणार. पण झालं उलट. भगवान म्हणाले, काय म्हणालात तुम्ही, तुमच्याकडे दुसरं काहीच नाही? काहीच नाही. जीवनाचं साधन काय? ही गाय आहे. भगवंताने सांगितलं, मग ती एकुलती एक असलेली गाय तेवढी सुद्धा मरून जाऊ देत. हे ऐकल्यानंतर तो अर्जुन म्हणाला, धुंद झाला तुझा दरबार. अरे देवा, काय चाललंय काय? ज्याने अपमान केला त्याची संपत्ती वाढू दे म्हणतात, ज्याने आपली सेवा केली, नव्हे आपल्या पोटाचा विचार न करता आजचं सर्वस्व आपल्याला समर्पण केलं, आणि तुम्ही म्हणतात की त्याचं सगळं जाऊ देत, त्याची गाय मरून जाऊ देत. देवाने सांगितलं त्याचं कारण आहे म्हणे, संपत्तीच्या मदामुळे त्याने आपल्याला अपमानित केलं, त्याला आशीर्वाद दिला 10 पटीने अजून संपत्ती वाढू देत, अजून उन्मत्त हो, अजून अनेकांचा अपमान कर, आणि परिणाम स्वरूपामध्ये जन्मोजन्मी या जन्म मरण अनर्थ परंपरेमध्ये खितपत राहा, यातून मुक्त होणार नाहीस. पण हा वैष्णव जर पाहिला तर वैष्णवाच्या ठिकाणी कसलाही मोह नव्हता. पण एक गाय, ही गाय माझी आहे एवढा एकमेव आसक्तीचा तंतू त्याच्या अंतःकरणामध्ये होता. आणि हा तंतू जर तुटला नाही तर अंतसमये या केवळ एका तंतूमुळे त्याला पुन्हा जन्म मरण अनर्थ परंपरेला प्राप्त व्हावं लागेल. तो कृतार्थ होणार नाही. तो कृतार्थ व्हावा, त्याचं जीवन सफल व्हावं,
आणि याकरता तो आसक्तीचा तंतू तुटणं आवश्यक असल्या कारणाने मी त्याला वरदान दिलं की याची गाय मरून जाऊ देत. अर्थ काय कळाला? देवाची कृपा झाल्यानंतर मिळतं की जातं? जात असतं. यस्यानुग्रहम इच्छामि तस्य सर्वं हराम्यहम. ही जर देवाची कृपा असेल, हा जर अनुग्रहाचा प्रकार असेल, तर मला विचारायचं आहे, ज्याशी प्रपंचाचा अतिविस्तारू तयाशी म्हणती भाग्य थोरू, ही संकल्पना आपल्याला मानता येईल का? मानता येत नाही. पण प्रापंचिक दृष्टिकोनातून भाग्य वेगळं आहे, पण पारमार्थिक दृष्टिकोनातून भाग्य हे वेगळं आहे. परमात्मा स्वरूपता प्राप्त होण्याकरता आपल्याला साधन प्राप्त होणं भाग्य आहे, आणि त्या साधनांच्या माध्यमातून आपण परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे जीवनातलं असलेलं परम भाग्य आहे. आणि म्हणून असं साधन ज्याच्या हाती लागलेलं आहे, भक्ती ज्याला प्राप्त झालेली आहे, तुकोबाराय सांगतात तोची दैवाचा पुतळा. जगामध्ये एकंदरीत असा भाग्याचा विचार करत असताना आपल्याला काही विचार समोर येतील. काही माणसं अशी आहेत ज्यांना प्रापंचिकही भाग्य नाही आणि ज्यांना पारमार्थिकही भाग्य नाही, अशी माणसं आपल्या समोर येतील. असा वर्ग कोणाचा आहे असा जर आपण प्रश्न विचारात घेतला तर दुसऱ्याचं उदाहरण देण्याची आवश्यकता नाही. आपण सगळे जे आहोत याच सदरामध्ये बसणारे आहोत. अगदी तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे सांगायचं असेल, देवना संसार तुका दोहीकडे चोर, अशी अवस्था आपली आहे. आपल्याला धड प्रापंचिकही भाग्य पूर्ण नाही आहे आणि धड पारमार्थिकही भाग्य आपल्याकडे पूर्ण नाही आहे. आपली गंमत अशी आहे, एक वर्ग आपल्याला असा पाहायला मिळेल की ज्याच्या ठिकाणी प्रापंचिकही भाग्य आहे आणि पारमार्थिकही भाग्य आहे. आणि मग असा वर्ग कोणता आहे? यामध्ये आपल्याला काही राजे मंडळी पण पाहायला मिळतात, त्यानंतर काही ऋषी पण आहेत, आणि संत मांदियाळीमध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आहेत. एक एक विस्तार मी आपणास सांगतो. राजा वर्गामध्ये प्रापंचिक आणि पारमार्थिक उभय भाग्याने संपन्न असं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते राजा जनक आपल्याला पाहायला मिळतात. जनकांचा जर आपण विचार केला तर राजा आहेत याचा अर्थ प्रापंचिक भाग्य सर्व अनुकूल आहे, आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये जनकांचा अधिकार जर आपण पाहिला तर शुकाचार्यांनाही उपदेश करावा हा त्यांचा अधिकार आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथेमध्ये शुकाचार्यांची कथा आपल्याला सांगितलेली आहे. अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे उखराटी दृष्टी केली. शुकाचार्य म्हणजे सामान्य नाही, ज्यांचं वर्णन स्वतः ज्ञानोबारायांनी करावं या पात्रतेचे, या अधिकाराचे शुकाचार्य. आणि त्यातले त्यात विशेष करून मला असं सांगावं वाटेल की शुकाचार्यांचं वर्णन ज्ञानोबारायांनी पूर्ण पुरुष या स्वरूपाने केलेलं आहे. जे विषय जिनोनी जन्मले ऐसे जे शुकाधिक दादुले. आपण जन्माला येतो आणि विषयांना जिंकण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण विषयांना जिंकू शकत नाही, उलट विषयच आपल्याला जिंकतात. भर्तृहरीने आपल्या वैराग्य शतकामध्ये फार गोड वर्णन केलंय. भोगान भुक्ताः वयमेव भुक्ताः, तपोन तप्तम वयमेव तप्ताः, कालोन यातः वयमेव याता, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. भर्तृहरी सांगतात, अरे आम्ही म्हणतो आम्ही अनेक प्रकारचे भोग भोगले, आम्ही भोग भोगणारे कोण? आम्ही भोग भोगले नाही, भोगाने आम्हाला भोगून शक्तिहीन करून टाकलं. भोगान भुक्ताः वयमेव भुक्ताः, तपोन तप्तम वयमेव तप्ताः, आम्ही तपाचरण केलं नाही, तपानेच आम्हाला तापवलं. कालोन यातः वयमेव यातः. माणसं म्हणतात एवढा कालावधी निघून गेला, आयुष्यातले 50 वर्ष गेले, आयुष्यातले 50 वर्ष गेले नाही, त्या कालावधीमध्ये आपणच पुढे गेलो. आपलं आयुष्य कमी झालं की नाही? मला विचारायचं आहे, खरा वाढदिवस की घड दिवस, काय म्हणाल त्याला? आयुष्यातले तेवढे क्षण, तेवढे दिवस, तेवढे वर्ष जे आहेत हे कमी झालेले आहेत. आपण नदी पाहतो, त्या नदीमध्ये पाणी पुढे पुढे वाहत जातं, परंतु वरती पाऊस पडला की त्या नदीमध्ये पुन्हा पाणी येत राहतं. पण आयुष्य रूपी नदी अशी आहे
की या नदीतनं पुढे वाहिलेलं जे काही पाणी आहे, काला आयुष्याचं पाणी, हे पुन्हा पाठीमागावून येत नाही. एकदा एक क्षण निघून गेला की तो पुन्हा कधीही परत येत नाही. तृष्णान जीर्णः वयमेव जीर्णः. तृष्णा जीर्ण होत नाही, आम्हीच जीर्ण होऊन जातो. अंगंगलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम, ही अवस्था आपली होते. आणि असं असल्यामुळे आम्ही विषयांना जिंकत नाही, विषयच आम्हाला जिंकतात. पण शुकाचार्यांचं वर्णन असं आहे, विषय जिनोनी जन्मले, विषयांना जिंकूनच जे प्रगट झालेले आहेत. ऐसे जे शुकाधिक दादुले, असे जे शुकाचार्यांसारखे. इथे दादुले शब्द जो आहे हा पूर्ण पुरुष वाचक असलेला शब्द आहे. आणि असे शुकाचार्य, व्यासपुत्र, व्यासांचे शिष्य, व्यासांकडनं श्रीमद भागवती संहिता अध्ययन केली. पण हे सर्व झाल्यानंतर अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण झाला. नेहमी असं आहे, ज्ञान चांगलं आहे, परंतु ज्ञान येताना एकटं येत नाही, ते येताना अभिमान सोबत घेऊनच येत असतं. आणि तो अभिमान शुकाचार्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. व्यासांनी पाहिलं मुलगा चांगला आहे, परंतु अभिमान मात्र चांगला नाही. तुका म्हणे नरका घाली अभिमान. आता याचा अभिमान निवृत्त केला पाहिजे, पण आपण सांगून उपयोग होणार नाही. मग काय करावं? जनक भेटीशी पाठविला तेने, म्हणून जनक राजांच्या भेटी करता शुकाचार्यांना पाठवलं. भावार्थ रामायणाच्या बालकांडामध्ये ही कथा विस्ताराने आहे. शुकाचार्य जनक राजांच्या नगरीमध्ये मिथिला नगरीला गेले आणि तिथे गेल्यानंतर द्वारपालाला सांगितलं, जा आणि तुमच्या राजाला जाऊन सांगा आपणास भेटण्याकरता शुकाचार्य आलेले आहेत. द्वारपालाने सांगितलं ठीक आहे. जाऊन निरोप दिला, आपणास भेटण्याकरता कोणीतरी शुकाचार्य आलेले आहेत. जनकांनी सांगितलं ठीक आहे, थांबू देत, माझं काम झालं की मी येईन. 8 दिवस झाले, जनक राजा भेटीलाच येईना. शुकाचार्य विचार करायला लागले, 8 दिवस मी वाट पाहतोय, एवढं काय राजाच्या पाठीमागे व्यस्तता आहे, काम आहे, येत नाही. का येत नाही याचा विचार ज्या वेळेला शुकाचार्य करायला लागले, त्यांना जाणवलं की अरे आपण निरोप देताना असा दिलाय की शुकाचार्य भेटीला आलेले आहेत, म्हणजे आपल्या पाठीमागे आपण आचार्य पदवी लावून घेतली आहे. असं आहे, लावायचीच असेल आचार्य पदवी तर दुसऱ्याने लावावी, आपण आपल्या पाठीमागे लिहून घ्यावं काय? इंद्रोपी लघुताम याती स्वयं प्रख्यापित गुणेही. इंद्र जरी असेल पण आपली आपण करी स्तुती या न्यायाने जर तो वागत असेल तर तो काही शहाण्याच्या यादीत बसत नाही, तो मूर्खाच्या यादीमध्ये ढकलावा अशा स्थितीचा असतो. आणि म्हणून त्यांना जाणवलं ते. आता निरोप पाठवला, राजाला जाऊन सांगा शुक भेटण्याकरता आले आहेत. त्या द्वारपालाने पुन्हा निरोप दिला, पण याही वेळेला काय झालं, आले आहेत स्वतः करता आदरार्थी वाक्य होतं. जनक राजाने सांगितलं थांबू देत. अजून 8 दिवस गेले तरी सुद्धा जनक राजा भेटायला येईना. शुकाचार्य विचार करायला लागले, चुकतंय काय? शुकाचार्यांना लक्षात आलं की आपण कुणीतरी आहोत, असा एक भाव आपल्या अंतःकरणामध्ये आहेत आणि त्यामुळे आले आहेत असा आपण निरोप पाठवलाय. बऱ्याच वेळेला असं असतं की नाही, माणूस स्वतःचा उल्लेख मी न करता आम्ही करतो. तर अभिमान आहे. शुकाचार्यांच्या लक्षात आलं कुठेतरी आपलं चुकतंय अजून. आता 3ऱ्या वेळेला निरोप पाठवला, आता जाऊन सांगा शुक भेटण्याकरता आला आहे. द्वारपालाने जाऊन पुन्हा निरोप दिला, पण अजूनही जनक राजा भेटीला येईना. का भेटीला येईना? कारण की मी शुक आहे एवढ्या का होईना अभिमान आलाच आडवा. आणि शेवटी शुकाचार्यांच्या लक्षात आलं मी कोणीच नाही. आणि शेवटी शुकाचार्यांनी सांगितलं की बाबा आता जनक राजांना जाऊन सांगा कुणीतरी तुम्हाला भेटायला आलं आहे. ज्या वेळेला असा निरोप गेला त्या क्षणी जनक राजा आले आणि शुकाचार्यांचं पूजन करून शुकाचार्यांना घेऊन गेले. देवी भागवतामध्ये सुद्धा पहिल्याच स्कंधामध्ये ही कथा आलेली आहे. मग पुढे शुकाचार्य आणि जनक राजा यांचा संवाद आहे.
शुकाचार्यांनी जनक राजांना प्रश्न विचारलाय, महाराज आपण तर राज्य करत आहात आणि राज्य करत असताना सुद्धा विदेह म्हणून आपली ख्याती आहे, या दोन्ही गोष्टी कशा संभवनीय आहेत? म्हणजे एका बाजूला प्रवृत्ती मार्गाचं टोक आपल्या ठिकाणी दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला निवृत्ती मार्गाचं टोक आपल्या ठिकाणी दिसतंय. पण प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही हातात हात घालून एकाच वेळेला चालतायत हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत नाही. मनुष्य एकतर पूर्ण प्रापंचिक असेल किंवा पूर्ण पारमार्थिक असेल आणि दोन्ही गोष्टी जर करतो म्हटलं तर हे नाथ महाराजांशिवाय इतरांना जमत नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही मिदानी न घडे त्यासी. हे दोन्ही करीन असं म्हणणारा जो आहे ना, त्याचं काहीच होत नसतं. दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. कुठेतरी विहिरीमध्ये उतरताना एकाच बाजूने उतरावं लागतं. दोन्ही बाजूला हात ठेवून उतरतो म्हटलं तर उतरू शकेल काय? तो जाईल थेट खाली. मग हे दोनही तुमच्या ठिकाणी कसे? जनक राजांनी ज्या वेळेला शुकाचार्यांना याचं रहस्य सांगितलं, शुकाचार्यांना ते पटलं आणि शुकाचार्यांचा अभिमान निवृत्त झाला. तिथून शुकाचार्य निघाले, मेरू पर्वतावर गेले, तिथे त्यांनी समाधी साधली. जाऊन या तेने साधली समाधी, तुका म्हणे तधी होतो आम्ही. तुकोबराय सांगतात, हे सर्व जे प्रकरण झालं ना, त्या वेळेला ते पाहण्याकरता आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. सांगायचं मला तात्पर्य काय? काय जनक राजाचा अधिकार आहे की एका बाजूला राजा आहे आणि दुसऱ्या बाजूला शुकाचार्यांना सुद्धा उपदेश करावा, हा अधिकार पारमार्थिक भाग्य आहे की नाही? म्हणजे प्रापंचिक भाग्यानेही नटलेला आहे जनक राजा आणि पारमार्थिक भाग्यानेही नटलेला आहे. बरं, याच दृष्टिकोनातून आपण ऋषी मंडळींमध्ये जर विचार केला तर महर्षी याज्ञवल्क्य या प्रकारातले आपल्याला पाहायला मिळतात. महर्षी याज्ञवल्क्य प्रापंचिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर धनसंपन्न महात्मा, विवाह झालेला आहे. आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, ब्रह्मविद वरिष्ठ ही संज्ञा त्यांना आहे, उपमा त्यांना आहे. आपण सर्वांना माहिती आहे, राजाकडे यज्ञ झाला, यज्ञामध्ये सर्व ऋषीमुनी आलेले होते आणि आलेल्या या सर्वांमध्ये ब्रह्मज्ञानी कोण आहे हे जाणून घेण्याची जनक राजाला इच्छा झाली. आणि म्हणून राजाने प्रश्न सांगितला की जो कोणी तुमच्यामध्ये ब्रह्मज्ञानी असेल त्याला मला गायी दान करायचे. बरं, कशा गायी आहेत? ज्यांच्या शिंगांना सोन्याची शिंग लावलेली आहेत, खुरांना चांदीच्या खुरा लावलेल्या आहेत आणि अंगावरती रत्नजडित असं झूल टाकलेलं आहे, वर्षभर पुरेल एवढं धान्य चारा मी ज्यांना देणारा आहे, अशा 1000 गायी मला दान करायच्या आहेत. पण आपल्यापैकी जो ब्रह्मज्ञानी असेल त्याने मी ब्रह्मज्ञानी आहे हे सांगावं आणि त्या घेऊन जाव्यात. आता सगळ्या ऋषी समुदायाला प्रश्न पडला की मी ब्रह्मज्ञानी आहे असं कोणी म्हणावं? कारण की अध्यात्मशास्त्रातली ही मोठी गंमत आहे. जो म्हणतो मला कळालं त्याला काहीच कळालेलं नसतं आणि जो म्हणतो मला काही कळालं नाही त्यालाच खरं सर्व कळतं. ही गंमत आहे. यस्या मतम तस्या मतम. उपनिषदामध्ये हे चिंतन फार गोड आलेलं आहे. आणि दुसरी बाब अशी आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे असं म्हटलं की याचा अर्थ काय होतो? दुसरे ब्रह्मज्ञानी नाही हे त्याच्यामधनं सिद्ध होतं की नाही? नियम असा आहे, एका म्हणता भले तुझे सहजेची निंदिले. एकाला जर चांगलं म्हटलं अनेकांपैकी तर ती आपे आप दुसऱ्याची निंदा होत असते. 4 गायक उभे आहेत आणि त्या 4घांपैकी एकाचा उल्लेख करून जर आपण म्हटलं की ही म्हणजे महाराष्ट्राची गाणं कोकिळा, प्रश्न निर्माण होतो, बाकीचे कावळे आहेत काय? आहेच की नाही? एकाला चांगलं म्हणलं की दुसऱ्याची ती निंदा आपे आपे. काय झालं, एकदा एका वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली, अमुक अमुक गावातील नगरपालिकेतील अर्धे नगरसेवक गाढव आहेत. वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावरती ही बातमी छापून आली आणि वृत्तपत्र हातात पडल्याबरोबर पूर्ण गावामध्ये एकच चर्चेचा विषय. जेवढे नगरसेवक होते सगळे संतापले आणि लोकशाहीत विरोधामध्ये जे जे काही करावं लागतं ते सगळं त्यांनी केलं.
त्याचं जाऊन ऑफिस फोडलं, त्याला धरलं, मारलं, सांगितलं की माफी मागितली पाहिजे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, चुकलं माझं, काही हरकत नाही, माफी मागतो मी. त्यांनी सांगितलं अशी माफी मागून चालणार नाही. ज्या वृत्तपत्रामध्ये मुखपृष्ठावरती ही बातमी छापून आली होती त्याच ठिकाणी जाहीर माफीची आणि बातमी आली पाहिजे, बातमी बदलून आली पाहिजे. तो म्हणाला चालेल, काही हरकत नाही, काळजी करू नका, उद्याच्याच वृत्तपत्रामध्ये ही बातमी छापून येईल. सर्वांना जरा बरं वाटलं. त्याने दुसऱ्या दिवशी बातमी छापून आणली. ही परवाला जी बातमी छापल्या गेली होती ती थोडीशी समजुतीमुळेच छापल्या गेली होती, चूक झाली, पण आम्ही आता त्या बातमीमध्ये सुधारणा करतो. या नगरपालिकेतील अर्धे नगरसेवक शहाणे आहेत. अर्थ काय कळाला? शेवटी तेच झालं की नाही, एका म्हणता भले तुझे सहजेची निंदिले. तात्पर्य मला सांगायचंय, याज्ञवल्क्य विचार करायला लागले, मी ब्रह्मविद वरिष्ठ आहे असं म्हटलं तर बाकीच्यांचा अपमान होतोय, काय करावं? कोणीच उत्तर द्यायला तयार नाही. शेवटी याज्ञवल्क्यांकडे सामश्रवा नावाचा शिष्य होता, म्हणजे सामवेदाचं अध्ययन करणारा. याज्ञवल्क्यांनी त्या शिष्याला सांगितलं, बाबा एक काम कर, या गायी घेऊन जा आपल्या आश्रमामध्ये. बाकीच्यांनी विचारलं, अरे याज्ञवल्क्या, या गायी घेण्याचा अधिकार कोणाला आहे माहिती आहे? त्याने सांगितलं, हो, जो ब्रह्मज्ञानी आहे त्याला. मग तू काय स्वतःला ब्रह्मज्ञानी समजतोस? याज्ञवल्क्यांनी हात जोडले, ब्रह्मिष्ठाय वयम नमस्कुर्मः वयम गोकामा स्मः. जे ब्रह्मज्ञानी असतील त्यांना माझा नमस्कार असो. कोणीच गायी घेत नाहीयेत, एवढ्या गायी आहेत, सोनं आहे, चांदी आहे, सगळ्या गोष्टी आहे, मला गायींची अपेक्षा आहे म्हणून मी सांगितलं की घेऊन जा. बाकीच्याने सांगितलं तसं नेता येणार नाही, मग पहिले आमच्या प्रश्नांची उत्तरं दे, आणि जर उत्तर देता आली तर मग या गायी तुम्हाला घेण्याचा अधिकार आहे. आता याज्ञवल्क्याने सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. सगळ्या सभेची उत्तरं याज्ञवल्क्यांनी त्या ठिकाणी दिली. म्हणजे पारमार्थिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे भाग्य आपल्याला याज्ञवल्क्यांचं पाहायला मिळतं. हा अधिकार आहे. प्रापंचिक दृष्टिकोनातून भाग्य आहे. आणि संत मांदियाळीमध्ये उभय भाग्याने नटलेला महात्मा जर कोण असेल तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. प्रापंचिक दृष्टिकोनातून संपन्नता अशी आहे की श्रोत्यांनी ऐकायला यावं याच्या करता म्हणून जो ऐकायला येईल त्याला शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज साखर देत असत. लोक ऐकायला जात नव्हते, हो, साखर मिळते म्हणून जात असत. म्हणून आपल्याकडे अशी पद्धती आहे की बऱ्याच वेळेला होतं भजनाला 8 आणि भोजनाला 60. आता बऱ्याच ठिकाणी असा प्रसंग निर्माण होतो, काय करता महाराज, कार्यक्रमाला उपस्थिती कमी असते, मग याच्यावरती लोकांनी तोडगा काढलाय. कीर्तन झाल्यानंतर पंगत ठेवतात. पंगत म्हटली की मग मात्र उपस्थिती भरपूर असते. घरी करण्याचा ताण नाही, काहीतरी प्रयोजन असावं लागतं की नाही. या निमित्ताने का होईना ऐकतील, परमार्थ सन्मुख होतील या करता देणारे. किंबहुना नाथ महाराजांकडे एक चोर चोरी करण्याकरता आला आणि नाथ महाराजांनी ते दृश्य पाहिलं. नाथ महाराज विचार करायला लागले, अरे बाबा, चोरी करणं म्हणजे काही चांगली गोष्ट नाहीये, ते पाप आहे. नुसतं पाप नव्हे तर ते महापाप आहे. जे महापातक सांगितली 5 त्यामध्ये स्थेयम म्हणजे चोरी करणं हे महापातक सांगितलेलं आहे. विचार करायला लागले, किती वेळेला हा महापातक करणार. त्यापेक्षा नाथ महाराजांनी त्याला थांबवलं, थांबा, वारंवार चोरी करण्यापेक्षा तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधीही चोरी करावी लागणार नाही एवढं मीच देतो म्हणे. त्याला उचलता येणार नाही तेवढं गाठोडं त्याच्या डोक्यावरती दिलं. आता मी स्वतः दिल्यामुळे तुम्हाला चोरी केल्याचं पापही लागणार नाही आणि यापुढे आयुष्यात तुम्हाला चोरी करावी लागेल अशी स्थिती पण मी ठेवली नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, एवढं जर सांपत्तिक स्थिती अनुकूल असेल तर प्रापंचिक भाग्य आहे असंच म्हणाल की नाही. किंबहुना या पलीकडे सांगू काय, अनुकूल पत्नी प्राप्त झाली हे प्रापंचिक भाग्य आहे नाथ महाराजांचा. कारण की 5 लकारांनी युक्त भार्या प्राप्त होणं हे भाग्याशिवाय होत नाही म्हणे. अनुकूलाम विमलांगीम कुलजाम कुशलाम सुशील संपन्नाम
पंचलकाराम भार्याम पुरुषः पुण्योदयेन लभते, स्पष्ट सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे. 5 शब्द मी आपणास सांगतो ज्याच्यामध्ये ल हे अक्षर आहे, म्हणून 5 लकाराने युक्त असलेली पत्नी प्राप्त होणं भाग्य आहे. कोणते 5 शब्द आहे? अनुकूलाम 1, कुलजाम 2, कुशलाम 3, सुशील संपन्नाम 4 आणि विमलांगी 5. या 5 लकाराने युक्त पत्नी प्राप्त व्हावी. एक एक पदाचा जरी विस्तार करायचा म्हटलं तरी सुद्धा विस्तार करणं शक्य आहे. अनुकूलाम, ज्ञानोबारायांनी याची व्याख्या केली आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पतीने सांगण्याची आवश्यकताच पडू नये की आता असं करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्याचं अंतःकरण जाणून त्याप्रमाणे जी वागू शकते ती अनुकूला पत्नी आहे. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं, अहो तुम्ही उभे राहिला आहात, तुम्ही पाणी प्यान, मला येताना घेऊन या, अशी जर सांगणारी असेल तर तिला अनुकूलाम म्हणायचं का? हा ज्याचा त्याने विचार करा महाराज. आहे हो. आणि एक पुढचं बोलू काय, 99% अनुकूलाम नाही प्रतिकूलामच आहे. आणि हे मी सांगावं असं नाही, तुम्ही सगळे अनुभवे आले अंगा या सदरातले आहात. काय सांगावं. पण अनुकूल पत्नी प्राप्त झाली शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना, हे प्रापंचिक भाग्य आहे. आणि पारमार्थिक भाग्याचा जर आपण विचार केला तर नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाला आरंभ करावा तर स्वतः मारुती रायांनी प्रत्यक्ष येऊन बसावं आणि त्यांच्या साक्षीने नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहावं. किंबहुना साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींनी आपल्या जीवनाचं परम ध्येय श्रीमद भगवद्गीतेवरचं भाष्य अभिव्यक्त केलं, ज्याला माऊलींनी नाव दिलंय धर्म कीर्तन. किंबहुना तुमचेनी केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. ज्या टीकेला नाव मिळालं भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. अनेक अनेक नाव आहेत. कोणी याला माहेश्वरी म्हणतं, कोणी निगमवल्ली म्हणतं, कोणी ब्रह्मानंद लहरी म्हणतं. नावं अनेक आहेत. पण अशी ज्ञानेश्वरी जी दुर्बोध झालेली होती ती ज्ञानेश्वरी सुबोध करणे याकरता आजान वृक्षाची मुळी गळ्याशी लागली आहे हे निमित्त करून ज्ञानोबारायांनी ज्यांना आपल्या सान्निध्यामध्ये बोलावून घेतलं ते म्हणजे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. यापेक्षा आणखी काय भाग्य असावं. पारमार्थिक भाग्य आहे त्यांचं, आध्यात्मिक भाग्य आहे. म्हणजे उभय भाग्याने नटलेले हे महात्मे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता तिसरा वर्ग असा आहे की ज्याला प्रापंचिक भाग्य पुष्कळ आहे परंतु पारमार्थिक भाग्य अजिबात नाही आहे. सध्याच्या मितीला असलेला जो काही श्रीमान वर्ग आहे याचा जर आपण विचार केला, पारमार्थिक भाग्य प्रापंचिक भाग्य पुष्कळ आहे, सत्ता संपत्ती आहे, परंतु ते असल्यामुळे परमार्थाचा गंधच नाही. असं जर असेल तर पारमार्थिक भाग्य आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि या व्यतिरिक्त चौथा एक वर्ग आपल्याला पाहायला मिळेल की ज्याला प्रापंचिक भाग्य अजिबात नाही परंतु पारमार्थिक भाग्याचा जर विचार केला तर त्यांच्यासारखं दुसरं भाग्य कोणाचंही नाहीये. आणि या सदरामध्ये आपली सगळी संत मंडळी पाहायला मिळते. तुकोबारायांचा आपण विचार करा की तुकोबारायांना काय प्रापंचिक भाग्य आपण म्हणाल. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, ही जर अवस्था तुकोबाराय स्वतःची सांगत असतील तर हे काही प्रपंचाच्या दृष्टिकोनातून भाग्य म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. ज्ञानोबारायांचा आपण जर विचार केला, ज्या वेळेला माऊली संजीवन समाधी घेण्याकरता प्रवृत्त झाले सर्वांच्या अंतःकरणामध्ये दुःख झालं आणि या प्रसंगामध्ये मुक्ताबाईंनी देवासमोर आपल्या अंतःकरणातील सर्व दुःख हळहळ व्यक्त केली. देवा, अरे काय सांगावं रे, आमच्या आयुष्यामध्ये लहान वयामध्ये आम्हाला पोरकेपण आलं. एक लक्षात ठेवा, कदाचित एखाद्याचे वडील गेले पण आई जर शिल्लक राहिली तर तो सनाथ असतो. पण आई गेली वडील शिल्लक राहिले तर आईच्या जाण्याने तो अनाथ होत असतो. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनीने स्पष्ट रीतीने सांगितलंय,
मातृलाभे सनाथत्वम अनाथत्वम विपर्यय. आणि देवा काय सांगावं तुला रे. तात आणि माता गेलीसे निघून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. त्यावेळेला आमचे आई वडील निघून गेले ना देवा, आम्ही लहान होतो. विचार करा त्यावेळेला या चारही भावंडांची वय किती होती हो. तो प्रसंग आपण जर पाहिला अतिशय हृदयात राहत प्रसंग आहे. आपल्या मुलांना सन्मानाचं जीवन मिळावं या हेतूने आपल्या देहावरती उदार झालेले माता पिता आहेत. अजून काय करावं. देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता तयार झाले. मुलं झोपलेली आहेत. देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जायचं आहे. मनामध्ये कालवा कानावा आहे. काय करावं. मुलांना असं झोपेत सोडून जावं का शेवटच्या क्षणाला मुलांचे दोन शब्द बोलून जावं. एक विचार करा, आयुष्यामध्ये शेवटची भेट आहे. त्या आई वडिलांचं काळीज अंतःकरण काय म्हणत असेल. शेवटी दोघांनी ठरवलं शेवट एकदा का होईना मुलांशी बोलावं, मुलांना डोळे भरून पाहावं, मग निघावं. चारही मुलांना उठवलंय. बाळांनो, आम्हाला देहांत प्रायश्चित्त सांगितलेलं आहे, घ्यायला जायचं आहे. आणि आज निवृत्तीनाथ महाराजांवरती ते जबाबदारी सोडली आहे. निवृत्ती एक लक्षात ठेव, या तिघांची आई तूच आहेस आणि वडील आहे तूच आहेस. आज आई रुक्मिणी माता निवृत्तीनाथ महाराजांना समजावून सांगते, हा माझा ज्ञान आहे ना, हा फार लाघवी स्वभावाचा आहे. याला दुःख होईल असं कधी वागू नकोस. ही माझी मुक्ती थोडी तापट आहे, फटकाळ आहे, आणि तिला कधी रागावू नकोस. एक विचार करा, 9-10 वर्षाच्या मुलावरती ज्या वेळेला 3 भावंडांची जबाबदारी सोडायची आहे त्यावेळेला ती काय अवस्था असेल. शांतीचा महासागर आहे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज. या प्रसंगामध्ये तो धीर धरणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. ज्ञानोबरायांना आपल्या कुशीत घेतलाय. ज्ञाना, लक्षात ठेव, आता आजपासून आम्ही नाहीये, निवृत्ती दादा हे तुझं सर्वस्व आहे. तुझे आई वडील, तुझे गुरु, तुझा देव, तुझा दादा, एवढं लक्षात ठेव. प्रत्येकाला समजावून सांगताय काय अवस्था असेल. आणि हे सर्व दृश्य जे अनुभवलं होतं मुक्ताबाईंनी, ते सर्व दृश्य ज्या वेळेला माऊली समाधी घेण्याकरता प्रवृत्त झाली आहे, मुक्ताबाईच्या डोळ्यासमोर आहे. तात आणि माता गेलीसे निघून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तेव्हा काय भोगलं नाही रे आम्ही आयुष्यामध्ये. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सोपान सांभाळी मज लागे. निवृत्ती दादा आणि माऊली भिक्षा मागण्याकरता जात असत, आणि मी लहान असल्यामुळे माझा सांभाळ करण्याकरता सोपान दादा माझ्याजवळ राहत असत रे. देवा, अरे आम्ही आयुष्यामध्ये असे जगलोय, परळ भोपळ्याची घरा माझी संपत्ती. माऊलींच्या घरामध्ये पर्णकुटीमध्ये अन्नधान्य साठवण्याकरता एकही धातूचं पात्र नाही. मातीचं परळ, आपला जो भोपळा असतो तो भोपळा वाळवायचा, नंतर तो कापायचा, आतला गर काढून टाकायचा, आणि त्या पोकळीमध्ये ते सर्व अन्नधान्य काय जे असेल पीठ वगैरे ते साठवायचं. देवा, अशा परिस्थितीतून आम्ही पुढे आलोय. आणि त्यामध्ये हा माझा ज्ञानोबा सामान्य नाही रे. योगी पावन मनाचा असा हा ज्ञानोबा. त्रैलोक्याचे जीवन. आज तर ज्ञानोबा यांची समाधी होते. आज विचार करा, याच क्षेत्रामध्ये एक वेळ अशी होती, माऊलींना पोटभर खाण्याकरता व्यवस्थित नव्हतं.
आज त्या माऊलींची कृपा आमच्यावरती अशी आहे, बाकी काही नाही करता आलं ते काही हरकत नाही. फक्त माऊली माऊली करा, ज्ञानोबा तुकाराम फक्त एवढं भजन करा, एखादा राजा खाणार नाही एवढं पक्वान्न आज आम्हाला खायला मिळतात. मला विचारायचं आहे, प्रापंचिक दृष्टिकोनातून जर आपण ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा विचार केला तर भाग्य आहे असं म्हणता येईल का? नाही आहे. पण पारमार्थिक दृष्टिकोनातून यांचं भाग्य जर आपण विचारात घेतलं तर यांच्यासारखा भाग्यवान दुसरं कोणी जगामध्ये नाही आहे. किती भाग्य. अलन्वय अलंकार. गगनं गगनाकारम सागर सागरोपमः. आकाश कोणासारखं असं जर प्रश्न विचारला तर उत्तर काय द्यावं लागेल? आकाश हे आकाशासारखंच. व्यापकत्वाच्या बाबतीमध्ये वर्णन केले, आकाश सर्वत्र वसावे. आपण कितीही एका दिशेने चालत गेलो तर असं आपल्याला टोक मिळत नाही की या ठिकाणी आकाश पृथ्वीला येऊन टेकलंय, असं नाही आहे. व्यापक आहे, पण आकाश आकाशासारखा आहे. समुद्र कुणासारखा? उत्तर देता येईल, समुद्र हा समुद्रासारखा. त्याला उपमा कोणत्याही नदीची आपल्याला देता येत नाही. राम रावणयोर युद्धम, राम रावणयोर युद्धम. राम रावणांचं युद्ध कुणासारखं झालं? राम रावणासारखंच. अलन्वय अलंकार, उपमा देता येत नाही असं एक ठिकाणी ऐकण्यात आलं. ते 18 अक्षौहिणी सैन्याचं महाभारतीय युद्ध झालं. ते युद्ध बघावं, कोणीतरी या युद्धाला साक्षी असावं की या युद्धामध्ये कोणी कसा पराक्रम गाजवला, त्याकरता कोणीतरी साक्षी असावं ही इच्छा भीमदादांची होती. आणि देवाला सांगितलं, देवा कोणीतरी असं साक्षी पाहिजे. कुणाला साक्षी ठेवावं? देवाच्या लक्षात आलं भीमाच्या अंतःकरणामध्ये हा अभिमान आहे की एवढं मोठं युद्ध व्हायचं आहे. आणि खरोखर महाभारतीय युद्ध हे सामान्य नव्हतं, मोठं होतच, मान्यच आहे. एक अक्षौहिणी सैन्य म्हणजे सामान्य नाही आहे. त्याची गणना दिलेली आहे. 21,870 रथ, 21,870 हत्तीवर बसून लढणारे, याच्या तिप्पट घोडदळ आणि याच्या 5 पट पायदळ, आणि अशी एकंदरीत ती संख्या एकत्र केली की त्याला म्हणतात एक अक्षौहिणी सैन्य. आणि गुणिले 18 करा, जेवढं सैन्य होईल, जेवढी संख्या होईल तेवढं सैन्य त्या महाभारतीय युद्धामध्ये लढलंय. आणि त्यामध्ये पुन्हा असं आहे, 11 अक्षौहिणी सैन्य कौरवांचं स्वतःच, 7 अक्षौहिणी सैन्य पांडवांचं स्वतःच. या व्यतिरिक्त इतर राजांचं जे सैन्य होतं ते वेगळं होतं. स्वर्गीय श्री प्राचार्य राम शेवाळकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये असं उल्लेख केलेला आहे, 18 दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल 43 लक्ष वीर धारातीर्थी पडले होते. आणि यावरनं विचार करा की या युद्धाची भयानकता किती असेल. एवढं मोठं युद्ध सामान्य नाही. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, लंकेमध्ये रावण पत्नी मंदोदरी आहे, जा आणि तिला विनंती करा की आपण हे युद्ध पाहण्याकरता या, युद्धाची साक्षी आपण व्हा. भीमदादा म्हणाले जातो. लंकेत गेले, मंदोदरीला सांगितलं फार मोठं युद्ध व्हायचं आहे आणि त्या युद्धाचे साक्षीदार म्हणून आपण राहा. तिने सांगितलं ठीक आहे येते, पण तुम्ही फार असं वर्णन करताय की फार मोठं युद्ध आहे, तर लढणार किती सैन्य तेवढं तर सांगा. भीमदादाने अभिमानाने सांगितलं 18 अक्षौहिणी सैन्य लढणार आहे. ती मंदोदरी उपहासाने म्हणाले फक्त 18 अक्षौहिणी? हो. अहो म्हणे आमचे मालक ज्या वेळेला नगर प्रदक्षिणेला निघायचे तर 18 अक्षौहिणी वाजंत्री त्यांच्या सोबत असायची. विचार करा, कैमुतिक न्यायाने जर एक पाहिलं तर यावरनं राम रावणांचं युद्ध हे कसं असेल. 18 पद्म वानर सेना रामरायाकडनं लढलेली आहे या युद्धामध्ये. राम रावणांचं युद्ध कुणासारखं? त्यांच्याच सारखं, न भूतो न भविष्यती. असं युद्ध यापूर्वी कधी झालं नाही, यानंतर कधी होणार नाही. हा जसा अनन्वय अलंकार आहे त्याप्रमाणे ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पारमार्थिक भाग्याचा जर आपण विचार केला तर अनन्वय अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना ज्ञानोबारायांचाच हरिपाठ आपण नेहमी पाहतो, रोज म्हणतो. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये
तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून भाग्यवान कोण आणि अभागी कोण याचंही वर्णन केलं आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून भाग्यवान कोण अभागी कोण याचं वर्णन केलं. 4 वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानोबाराय आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतात, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसी होय. मनुष्य जन्माला आला, परंतु जर अद्वैताची वाट तो जाणत नसेल तर तो कसा आहे, करंटा आहे. मनुष्य जन्माला आपण जर प्राप्त झालेलो आहोत तर अद्वैत ज्ञान आपल्याला प्राप्त होणं हेच आपलं जीवनाचं चरम लक्ष्य आहे. नाथ महाराजांनी स्पष्ट रीतीने विचार मांडलेला आहे, पावोनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, लांडा गर्दबतो जाना पुच्छेरीन दोपाई. मनुष्यपणा प्राप्त झालाय पण ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही तर त्याला मनुष्य म्हणू नका, तो पशु योनीच्या पात्रतेचा आहे. पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुत्रीते. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून ज्याला अहम ब्रह्मास्मी हा बोध झाला नाही तो पशु आहे. ठीक आहे, मग अर्थात तो करंटा आहे, भाग्यहीन आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून भाग्यवान कोण आहे, मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. मोक्षाच्या रेषेत आला, मोक्षाच्या प्रांतात आला, साधूंचा अंकित झाला, हरिभक्त झाला, तो भाग्याने नटल्या गेला. ठीक आहे, भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही विचार मांडला गेला, नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त, हरिसीन भजत दैवहत. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती नाही तो अभक्त सांगितला गेला आणि तो दैवहत सांगितला म्हणजे अभागी सांगितला. आणि हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. नाम हे ज्याच्या जिव्हेचं सार झालेलं आहे किंवा ज्याची जिव्हा नामाची होऊन गेलेली आहे अशा त्याची दैवाची उपमा कुणाला देता येईल, उपमा त्या दैवाची कोणवाणी म्हणजे तो खरा भाग्यवान सांगितलाय. आणि हा जो ज्ञानोबारायांचा सिद्धांत आहे या सिद्धांताला अनुसरून तुकोबारायांची ही भूमिका आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. ही भक्ती ही अत्यंत महत्वाची आहे. कशा करता भक्ती महत्वाची आहे, भगवत स्वरूपता प्राप्त करून घेण्याकरता भक्ती ही अत्यंत जवळची आहे, महत्वाची आहे. काय आहे, स्थान जितकं मोठं होत जातं तितके त्या स्थानाकडे जाण्याचे मार्ग जे आहेत ते जास्त असतात. स्थान संकुचित असेल तर त्याकडे जाण्याचे मार्ग कमी असतात. उदाहरण सांगायचं, आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरला जाण्याचे मार्ग किती हो, सामान्यतः आपल्याला माहिती असलेले जे मार्ग असतात 2-4 मार्ग माहिती आहेत. सोलापूरकडनं येणारा मार्ग आहे, टेंभुर्णीकडनं येणारा मार्ग आहे, बार्शीकडनं येणारा मार्ग आहे, 4-5 मार्ग आपल्याला माहिती आहे. खुद्द जे पंढरपूर मध्ये राहणारे आहेत त्यांना आपल्यापेक्षा 2-4 मार्ग जास्ती माहिती असतात. आता मला खरंच प्रश्न विचारायचा आहे, पंढरपूरला जाण्याचे मार्ग किती हो. ज्यावेळेला कोरोना कालावधी आला ना त्यावेळेला पंढरपूरमध्ये वारकरी येऊ नयेत याकरता कोणत्या कोणत्या मार्गाने पंढरपूरमध्ये वारकरी येऊ शकतात याचा ज्या वेळेला पोलिसांनी शोध घेतला, 52 मार्ग पंढरपूरमध्ये येण्याकरता आहेत. आता तुम्ही म्हणाल कोणते कोणते तेवढे सांगा, ते मलाही माहिती नाही, पण त्यांच्या अहवालामध्ये आहेत की 52 मार्ग आम्हाला मिळाले आणि सगळे मार्ग आम्ही लॉक केले की इथून येऊ नये. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्थान मोठं की तिथे जाण्याचे मार्ग जास्त असतात. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपता प्राप्ती करून घ्यायची आहे तर त्याकरता त्या स्वरूपापर्यंत जाण्याचे मार्ग जर आपण पाहिले ते अधिक मार्ग आपल्याला पाहायला मिळतात. किती मार्ग आहेत. निळोबारायांनी आपल्या गवळणीमध्ये याचा विस्ताराने विचार मांडलेला आहे. नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी त्या नपवती ओ याच्या दारवंठा. आम्ही आतापर्यंत अनेक साधनांच्या खटपटी करून पाहिल्या परंतु त्या काही या भगवत स्वरूपापर्यंत पोहोचल्या नाहीत.
कोणत्या कोणत्या खटपटी केल्या आहेत, कोणती कोणती साधनं केली, निळोबरायांनी सगळी यादी आपल्या समोर दिलेली आहे. निळोबराय सांगतात आम्ही यज्ञ याग वगैरे करून पाहिले, पण यज्ञ यागाच्या माध्यमातून आम्ही देवापर्यंत पोहोचलो नाही. झालं काय? स्वर्ग भोग आड येती. जे स्वर्ग भोग आहेत ते आडवे आले. कारण की यज्ञाचं कर्म जे आहे हे निष्काम रीतीने जर केलं तर ते चित्तशुद्धीला कारण ठरतं, आणि सकाम केलं तर ते स्वर्ग भोग देणार आहे. या व्यतिरिक्त कर्माची पोहोच पुढपर्यंत नाही. ठीक आहे. योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटावो. आम्ही योगाभ्यास केला, पण परिणाम काय झाला? योगाचं फळ आम्हाला सिद्धी प्राप्त झाल्या, आणि सिद्धीला बी पिसे कोणताही पुसे. मनुष्य सिद्धीमध्ये अडकल्या गेला की त्याचा पुढचा प्रवास जो आहे हा कुंठित होत असतो. तोही मार्ग नाही. बर, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. तीर्थयात्रा कराव्यात, त्या केल्याच पाहिजेत. किंबहुना देवप्राप्तीसाठी तीर्थयात्रा एक महत्वाचं साधन सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुकोबरायांनी आपल्याला अति आग्रहाने सांगितलंय, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, जव काळ असे दुर्ठेला, जव काळ असे दुर्ठेला, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा ही केलीच पाहिजे, ते आपल्या कल्याणाचं साधन आहे. पण अडचण काय होते? तीर्थयात्रा कशी करावी हे माणसाला कळत नाही, ही एक अडचण आहे. आणि तीर्थयात्रा केल्यानंतर होणारी चूक म्हणजे अहंकाराची प्राप्ती. काय? तीर्थयात्रे जाय चुकू नको म्हणत असताना त्याच्यामध्ये दोन भाव वेगवेगळे आहेत. तीर्थयात्रा केलीच पाहिजे, तीर्थयात्रा करण्यात चूक करू नको, हा एक भाव आहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रा चुकू नको. पण गंमत अशी होते, माणसं चुकून तीर्थयात्रेला येतात. आणि चुकू नको याचा दुसरा अर्थ असा आहे, तीर्थयात्रा कशी करावी याचं जे विधान शास्त्राने दिलेलं आहे त्या विधानाने तीर्थयात्रा कर, त्यामध्ये चुकू नको. काय विधान आहे? तीर्थयात्रा पायी करायची असते महाराज, ती गाडीत बसून करायची नसते. गाडीत बसून तीर्थयात्रा केली की अर्ध फळ तिथेच गेलं. म्हणजे त्या तीर्थयात्रेचं जेवढं फळ शास्त्राने सांगितलेलं आहे त्यापैकी अर्ध फळ तिथेच परिसमाप्त झालं. आता राहिलं 50%. आणि त्या तीर्थक्षेत्रावर जाऊन आपण पायात जोडे घालून फिरलो की त्या अर्ध्यातलं अर्ध गेलं, राहिलं आता 25%. आता तिथे सुद्धा जाऊन आपण त्या तीर्थामध्ये स्नान करताना शरीर असं चोळून स्नान केलं, किंबहुना इंद्रायणी स्नान केल्यानंतर कपडे पिळले की त्यातलं अर्ध गेलं. तुमच्याकरता खास सांगतो बरं का. आता 25% राहिलं होतं, त्याच्यातलं अर्ध गेलं, राहिलं किती आता? 12.5. खोटं बोललो, दान घेतलं, काही ग्राम्य धर्माचं आचरण केलं, विषय सेवन केलं की आहे नाही ते सगळं गेलं. या चुका आपल्याकडनं न करता आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. चुकू नको हा त्या पाठीमागचा भाव आहे. आणि या पलीकडे असं सांगता येईल की आपण तीर्थयात्रा केली तर त्या तीर्थयात्रेचं वर्णन कोणाला करून सांगू नये, आम्ही असं असं केलं म्हणून. माणसं सांगतात 4 धाम 4 वेळेला करून आलो.
असं ते सांगण्याकरता जेव्हा तोंड उघडतो ना, त्या बरोबर त्याचं ते पुण्य निघून जात असतं. नेहमी एक नियम लक्षात ठेवावा, माणसाने प्रगट जर करायचंच असेल तर आपलं पाप प्रगट करावं, पुण्य झाकून ठेवावं. पूर्वी आपला स्वयंपाक झाला की माता वर्ग जी बाजूला असलेली राख आहे ती राख त्या चुलीमध्ये सरकून देत असे. कशा करता? तो अग्नी टिकून राहायचा. आता वर्ण जर पाहिलं तर दिसणाऱ्याला फक्त राखच दिसत असे, पण राख समजून जर हात घातला तर हात भाजला जायचा, कारण की राखेमध्ये तो अग्नी गुप्त. जसा राखेत अग्नी गुप्त आहे त्याप्रमाणे आपली साधना जी आहे ही माणसाने नेहमी गुप्त ठेवली पाहिजे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. ती गुप्त असली पाहिजे साधना आपली. आपण केलेले जे काही पाप आहेत त्या पाप कर्माचं फळ आपल्याला भोगायला येऊ नये असं जर वाटत असेल तर जे अनेक उपाय शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत त्यामध्ये एक उपाय सांगितलाय, आत्मापराध स्वीकृती. आपल्याकडनं जे पाप झालेलं असेल ते पाप आपण समाजासमोर व्यक्त करावं, प्रगट करावं, याने ते आपला दोष जो आहे तो निवारण होत असतो. किंबहुना मी या पलीकडे सांगेन, नाही समाजासमोर आपल्याला व्यक्त करता आलं, आपण ज्ञानोबारायांच्या चरणी यावं, तुकोबारायांच्या चरणी यावं आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांना तरी सांगावं की माझ्याकडनं हे पाप घडलंय, वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे. ही भूमिका तिथे तरी असावी. आत्मापराध स्वीकृती आहे. सांगायचं तात्पर्य माझं असं आहे, पाप सांगितलं तर ते कमी होतं आणि पुण्य सांगितलं तर ते निघून जात असतं. तीर्थयात्रा करतो मनुष्य पण अहंकार प्राप्त होतो. अनेक साधनं अनेक सांगितलेले आहेत आणि प्रत्येक साधनामध्ये येणारी अडचण काय आहे ती अडचण आपल्याला निळोबारायांनी सांगितलेली आहे. हे सगळा विचार आपणासमोर आता मांडत नाही, पण प्रामुख्याने देवाकडे जाण्याच्या ज्या वाटा आहेत त्या वाटांचा विचार करत असताना 4 वाटा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. कसं आहे, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते. संतांनी तर अनेक मार्ग दाखवलेले आहेत, परंतु त्या अनेक मार्गांमधून कोणता मार्ग नेमका स्वीकारायचा हा मोठा प्रश्न असतो की नाही? काय असतं, माणसाची स्थिती अशी आहे, माणसाचा स्वभाव असा आहे, एखाद्या ठिकाणी पोहोचण्याकरता एकापेक्षा अनेक मार्ग असतील तर मनुष्य त्यापैकी विचार करत असतो जवळचा मार्ग कोणता एक, आणि दुसरा विचार असतो चांगला मार्ग कोणता दोन. मनुष्याला कोणता मार्ग पाहिजे असतो? आपल्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता जवळचा मार्ग पाहिजे एक, आणि तो मार्ग चांगला पाहिजे. पण खरं सांगू काय, जवळचा मार्ग आणि चांगला मार्ग ही संकल्पना फक्त संतच एकत्र आणू शकतात. बाकी आपण महाराष्ट्रातले मार्ग जर पाहिले तर जवळचा आणि चांगला ही संकल्पना आपल्याला पाहायलाच मिळत नाही. जवळचा असलं तर खराब तरी असतं. मग शेवटी माणसं म्हणतात थोडासा लांबून गेलं तरी हरकत नाही, पण मार्ग चांगला पाहिजे. बरोबर आहे की? मग प्रश्न असा निर्माण होतो की देवापर्यंत आम्हाला पोहोचायचंय, पण देवापर्यंत पोहोचण्याकरता जवळचा मार्ग कोणता आणि चांगला मार्ग कोणता? कारण की मार्गांचा, पंथांचा जर आपण विचार केला तर अनेक प्रकारचे पंथ आपल्याला पाहायला मिळतात. काही कुपंथ आहेत, काही विपंथ आहेत, काही सूक्ष्म पंथ आहेत आणि काही सुपंथ आहेत. कुपंथ कोणता आहे? जो नरकाला नेऊन घालणारा आहे त्याला म्हणायचं कुपंथ आहे. काय उपयोग आहे अशा मार्गाचा? काम क्रोध लोभ हे जे विकार आहेत त्या विकारांचा विचार करत असताना सांगितलंय की नाही भगवंताने, त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनमात्मनः. काम क्रोध लोभ हे विकार जे आहेत हा नरकाचा द्वार आहे, म्हणजे तो नरकाचा मार्ग आहे, हा कुपंथ आहे. काही पंथ अशी आहेत की जे आपल्याला स्वर्गाला नेऊन पोहोचवणारे आहेत, परंतु स्वर्ग जरी प्राप्त झाला तरी पुन्हा आपल्याला ते परत या मृत्यू लोकांमध्येच आणणारे आहेत, म्हणजे विपरीत देशामध्ये नेणारे आहेत, म्हणून त्यांना विपंथ असं म्हणा. काही सूक्ष्म पंथ आहेत. कर्माचा मार्ग जर आपण पाहिला, ज्ञानाचा मार्ग जर आपण पाहिला तर तो कसा आहे?
सूक्ष्म आहे. आणि भक्ती मार्ग जर आपण पाहिला तर हा मात्र सुपंथ आहे. भक्ती पंथ बहुसोपा पुण्य नागवे या पापा. हा एकच मार्ग असा आहे की हा चांगला मार्ग आहे, जवळचा मार्ग आहे आणि नीट मार्ग आहे. किंबहुना देवाकडे जाण्याकरता हा नॅशनल हायवे नंबर 1 मार्ग आहे. धावन निमिल्यवा नेत्रे न स्खलेन पते देह असा मार्ग आहे की ज्या मार्गावरनं डोळे झाकून तुम्ही चाला नाही, धावा, पण कुठेही तुम्हाला ठेच लागणार नाही आणि कुठेही तुम्ही पाय घसरून पडणार नाही याची खात्री आपल्याला या मार्गामध्ये देता येते. आणि असं असल्यामुळे जवळचा मार्ग जर कोणता आहे तर तो भक्ती मार्ग आहे. कारण की असं आहे, प्रश्न निर्माण होतात, 4 मार्ग देवाकडे जाण्याचे आहेत, मग कर्म मार्गानेच आम्ही देवाकडे का जायचं नाही, योग मार्गाने आम्ही देवाकडे का जायचं नाही, ज्ञान मार्गाने आम्ही देवाकडे का जायचं नाही, सगळे संत भक्तीचाच विचार आपणासमोर का करतात, त्याची कारण आपल्याला पाहावी लागतील. काय असतं, अमुक एक गोष्ट नको म्हटलं, एक गोष्ट हवी म्हटलं कि मग ही गोष्ट नको का, त्याच्यातलं जे काही कमीपणा असेल, उणीव असेल, ती उणीव सांगावी लागतील. ही उणीव या मार्गामध्ये नाही हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल, तरच आपल्याला हा मार्ग श्रेष्ठ आहे असं दाखवता येईल की नाही. मग देवाकडे जाण्याकरता कर्म मार्ग आहे की नाही, आहे, पण मग कर्म मार्गाने देवाकडे आम्हाला का जाता येणार नाही, अडचण काय आहे, तर महत्वाची अडचण आपल्याला ज्ञानोबा सांगितली, तैसा कर्तृत्वाचा मधु कर्म फलाचा आस्वादू. ह्या 2 प्रतिबंध जे आहेत हे कर्म मार्गामध्ये आपल्याला अतिशय त्रास देणारे आहेत. कर्म करणारा जो आहे ना, कर्म केलं रे केलं की त्याच्या अंतःकरणामध्ये सर्वात पहिले निर्माण होतो तो कर्तृत्वाभिमान निर्माण होत असतो. काय आहे संसार म्हणजे काय याची व्याख्या करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी अशी व्याख्या केली आहे, कर्तृत्व भोक्तृत्व लक्षण संसार. कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा अभिमान आपल्या ठिकाणी निर्माण झाला की समजावं हा संसारी आहे. आणि सर्व करूनही कर्तृत्वाभिमान नसेल, भोक्तृत्वाभिमान नसेल, कर्मफलाची आशा नसेल, तर सगळं करूनही तो त्या कर्माबंधाने लिप्त होत नाही. म्हणून 18व्या अध्यायामध्ये भगवंताने स्पष्ट विचार मांडला, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वा पिस इमाल लोकान न हंती न निबध्यते. त्याच्या अंतःकरणामध्ये हे मी केलं असा अहंकार नाही, जो आपल्या ठिकाणी त्या कर्माचं कर्तृत्व स्वीकारत नाही, त्याने सगळं करूनही तो न करणारा आहे. बुद्धिर्यस्य न लिप्यते, त्याची बुद्धी हे कर्म मी केलं या भावाने लिप्त होत नाही. हत्वा पिस इमाल लोकान, त्याने सर्व जग जरी मारलं तरी सुद्धा न हंती न निबद्धते, काहीच मारलं नाही आणि तो त्या बंधनाला प्राप्त होत नाही. पण बंधन प्राप्त होत कशामुळे, हे मी केलं असं म्हटल्यामुळे. कर्तृत्वाचा मधु कर्म मार्गामध्ये ही मोठी अडचण आहे. म्हणून तुकोबा स्पष्ट रीतीने सांगतात, मी एक करता म्हणू नये, हे मी केलं आहे असं माणसाने म्हणू नये. मी केलं म्हटलं की अडकला. मी नेहमी सांगतो, कदाचित पुनरावृत्तीचा दोष ओढवून सांगतो, मी केलं म्हटलं की मनुष्य कसा बद्ध होतो. एका साधकाने देवाची साधना केली, उपासना केली, देव प्रसन्न झाले. वरमृही काय हवंय ते माग. याने सांगितलं काय मागून मागून काय मागायचं, सत्ता संपत्ती वगैरे काही जरी मागितलं तरी शेवटी एक ना एक दिवस ते संपणारच आहे. आणि अमरत्व मागितलं तर ते तुम्ही देऊ शकणार नाही. मग यापेक्षा एक काम करा, माझं मरण केव्हा येणार आहे हे मला 6 महिने अगोदर कळू देत. गंमत बरं का, मरावं प्रत्येकाला लागतं. उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचं 12 झालंय त्याचा 12वा हात ठरलेला आहे. पण अडचण अशी आहे, आपलं मरण केव्हा आहे हे माणसाला कळत नाही, ही सर्वात मोठी अडचण आहे. आणि त्यामुळे माणसाला तयारी करता येत नाही. आता या सोहळ्या करता अनेक जण या ठिकाणी 8 दिवस मुक्कामी आहेत. पण मला विचारायचं आहे, परतीच्या प्रवासाची तयारी काला झाल्यानंतर का काल्याच्या आदल्या दिवशी,
बॅग आदल्या दिवशी तयार असणार, उद्या जायचंय निश्चित आहे ना, तयारी करता येते. पण घरी जाण्याची जर मनुष्य तयारी करतो तर मला विचारायचंय, आपल्या मूळच्या घराला जायचंय त्याची तयारी करण्याकरता काही वेळ पाहिजे की नाही? ती तयारी केली पाहिजे की नाही? केली पाहिजे. पण केव्हा नेमकं जायचंय हेच माणसाला माहिती नसल्यामुळे आपल्याला तयारी करता येत नाही. याने सांगितलं मला माझ्या मरणाची तयारी करता आली पाहिजे, याकरता म्हणून 6 महिने अगोदर मला कळावं, अमुक दिवशी अमुक वेळेला माझं मरण होणार आहे. देवाने सांगितलं हा ठीक आहे, एवढं वरदान मी देऊ शकतो. त्याने वरदान दिलं, तुला 6 महिने अगोदर कळेल. त्याप्रमाणे याला 6 महिने अगोदर कळालं. हा कुशल मूर्तिकार होता. याने काय केलं, मरण चुकवण्याकरता हुबेहूब आपल्यासारख्या 50 मूर्ती बनवल्या. आणि ज्या दिवशी याला ज्या वेळेला घेण्याकरता यमदूत येणार होते त्या वेळेला अगदी त्या मूर्तींमध्ये हुबेहूब तसाच जाऊन उभा राहिला. आता ते यमदूत ज्या वेळेला घेण्याकरता आले, येऊन पाहिलं त्यांनी, अरे आजपर्यंत जगामध्ये एकासारखा दुसरा नाही, एकासारखा एक दुसरा नाही, यात नवल नाही बरं का. आपले हातपाय जे आहेत ना, याच्यावरचे ठसे सुद्धा एकासारखे दुसरे नाहीत. आणि त्यामुळेच की काय, सरकारी कर्मचारी असं करत असत, सेवेवर रुजू नाही झाले तरी सुद्धा येऊन सह्या करून देत असत. काही तर कर्मचारी असे होते 8-8 दिवस अगोदरच सह्या करून जायचे. आणि हे सरकारच्या लक्षात आलं. शेवटी त्यांनी ठरवलं की आता स्वाक्षरी हा पुरावा न ठेवता अंगठ्याचा ठसा हा पुरावा ठेवायचा. निर्धारित वेळेच्या आतमध्ये आला पाहिजे आणि त्याने तो थंब दिला पाहिजे, तर तुम्ही सेवेवर रुजू झाला आहात याची ती खात्री पटेल. आता प्रश्न निर्माण होतो, स्वाक्षरी वगैरे सगळं तुम्ही बाधित केलं आणि अंगठाच का? त्याचं एकमेव कारण, एकाचा अंगठा सुद्धा दुसऱ्याच्या अंगठ्यासारखा नाही. म्हणजे विचार करा वैविध्य किती आहे. आणि हे ज्यावेळेला आम्ही पाहिलं ना, त्यावेळेस मला एक जाणवलं की तुम्ही कितीही शिका, उच्च विद्या विभूषित जरी झाला तरी शेवटी अंगठे बहादरच आहात, त्याच्याशिवाय पर्याय नाही. असो, सांगायचं तात्पर्य मला असं की ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये एकासारखं दुसरं आहे का हो? नाही. यमदूत आले त्यांनी पाहिलं एकासारखे हुबेहूब 51 आहेत. यमाला सांगितलं या खाली जरा बघा, यांच्यापैकी कोणाला उचलायचं तेवढं सांगा, उचलतो आम्ही. यमधर्म आले, त्यांनी पाहिलं, तेही आश्चर्यचकित झाले. अरे हो, खरीच गोष्ट आहे. ब्रह्मदेवांना संपर्क केला. अहो म्हटलं हल्ली अशी सृष्टी निर्माण करायला आरंभ केलाय काय, हुबेहूब एकसारखी? ब्रह्मदेव म्हणाले नाही, माझ्या सृष्टीतली ही सृष्टी नाही, हा माझ्या पुढचा ब्रह्मदेव आहे. आता करायचं काय? देवर्षी नारदांना बोलावलं, त्यांना ही समस्या सांगितली, असा असा प्रकार झालाय, काय करायचं? नारद म्हणाले थांबा. आणि नारदांनी स्तुती चालू केली. स्तुती कश्यन प्रीत आहे, स्तुती कुणाला आवडत नाही महाराज, पण स्तुतीमध्ये जो अडकला तो संपला महाराज. मी नेहमी सांगतो, आपल्याकडे वेगवेगळे पदार्थ ठेवण्याकरता चांदीचे वेगवेगळे उपकरण आहेत. अत्तर ठेवण्याकरता एक उपकरण आहे, त्याचं नाव काय? अत्तरदाणी. आलेल्या पाहुण्यांच्या शरीरावरती जलसिंचन करण्याकरता गुलाब जल ज्याच्यामध्ये ठेवलं जातं त्याला काय म्हणतात जातं? गुलाबदाणी. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे, अत्तरदानीमध्ये अत्तर असतं, गुलाबदानीमध्ये गुलाब जल असतं. तर मग याच न्यायाने मच्छरदानीत कोण असलं पाहिजे? आहे की नाही? पण मच्छरदानीत कोण असतं? आम्ही असतो. आणि चुकून एखादा जरी आत आला तरी मनुष्य काय करतो, त्याला पाहून लगेच टाळ्या वाजवतो आनंदाने. एका जरी टाळीत सापडला संपला. अर्थ काय कळाला? टाळ्यात अडकला की गेला. आणि असं असल्यामुळे माणसाने स्तुतीत अडकू नये. नारदांनी स्तुती केली आणि बोलता बोलता नारद म्हणाले, पण काय करता, दुर्दैव, कोण आहे हा कलाकार माहिती नाही हो. जर भेटला असताना सांगितलं असतं वैकुंठात जाऊन देवाला, या ब्रह्मदेवाला काढून टाका, याच्यापेक्षा हा कुशल ब्रह्मदेव आहे. एवढं ऐकल्यानंतर अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. आतापर्यंत याने कसा बसा
जो दम धरलेला होता तो मला काय म्हणला नारदा, तुम्हाला भेटला तर ब्रह्मदेव पद द्याल? हा मी केलं हे सगळं. बस नारदांनी सांगितलं हा सूर्य हा जयद्रथ उचला याला. बस सापडला गेला की नाही, अडकल्या गेला. का अडकल्या गेला? मी केलं म्हटला. बस मी एक करता म्हणून नाही. कर्म मार्गाची सर्वात मोठी अडचण जर कोणती असेल तैसा कर्तृत्वाचा मधु, ही मोठी अडचण आहे. आणि दुसरी अडचण आहे कर्मफलाचा आस्वादू. जे कर्म मी केलेलं आहे त्या कर्माचं फळ मला प्राप्त झालं पाहिजे, कर्मफलाशा त्या कर्माचा भोगता मी आहे, ही भावना जी आहे, यामुळे जी आहे कर्म मार्ग आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि एक असं आहे, कर्म हे कधीही थेट भगवंतापर्यंत पोहोचवणार नाहीये. निष्काम कर्म केलं तर निष्काम कर्म हे चित्तशुद्धी नावाचं फळ देऊन शांत होतं, आणि सकाम कर्म केलं तर ते कर्म ज्या अपेक्षेने केलेलं आहे ते फळ देऊन ते कर्म शांत होत असतं. निष्काम कर्म हे परंपराया मोक्षाचं साधन ठरतं, ते साक्षात साधन ठरत नाही. आणि त्यामुळे कर्म मार्ग जरी भगवत प्राप्ती करता एक साधन म्हणून सांगितलेला आहे, मार्ग म्हणून सांगितलेला आहे, तरी कर्म मार्ग उपयोगाला येत नाही. पण मग कर्म करत असताना सुद्धा भक्ती असली पाहिजे. का असली पाहिजे? कारण की त्या कर्म मार्गामध्ये अंतःकरणात निर्माण होणारी जी आसक्ती आहे ती आसक्ती या भक्तीने निवृत्त होत असते. भक्तिपूर्वक कर्म केलं की मग तो कर्म करणारा जो आहे, जे जे आपण कर्म करतो ते सर्व कर्म भगवंताला समर्पित करतो. भगवंताने हाच विचार सांगितला, यत् करोषि यदश्नासी यत् जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. अर्जुना, अरे बाबा, तू जे जे काही कर्म करतो आहे ते सर्व कर्म तू मला समर्पण कर, आणि सर्व कर्म जर तू मला समर्पण केलं तर कोणत्याही कर्मबंधाने तू लिप्त होणार नाहीस. कर्म करूनही मी तुला मुक्त करीन. पण कर्म मार्गापेक्षा भक्ती ही श्रेष्ठ ठरली, महत्वाची ठरली. ठीक आहे. याच्या पुढे काय, आपण दुसरा मार्ग जर पाहिला तर ज्ञान मार्ग आहे. ज्ञान मार्ग काही सामान्य आहे का महाराज? ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. किंबहुना महाभारतकारांनी तर असं सरळ चिंतन केलेलं आहे, जगामध्ये सुख कुणाला प्राप्त होतं? ज्ञानवान एव सुखी. ज्याला ज्ञान आहे तोच सुखी आहे. ज्ञानवान एव जीवती. कोण जगतो? जो ज्ञानी आहे तोच जगतो, म्हणजे त्याच्याच जीवनाला काहीतरी अर्थ आहे. अज्ञानी जगण्यापेक्षा ज्ञानवान होऊन जगावं. किंबहुना प्रपंचामध्ये सुद्धा सत्ता संपत्ती कोणाला प्राप्त होते? ऐश्वर्य कोणाला प्राप्त होतं? जो ज्ञानवान आहे त्याला प्राप्त होतं. धन कोणाला प्राप्त होतं? ज्ञानवानाला धन प्राप्त होतं. कौन बनेगा करोडपती मध्ये गेल्यानंतर जो अज्ञानी आहे त्याला रक्कम मिळते का ज्ञानी आहे त्याला रक्कम मिळते? हो, जो ज्ञानी आहे त्याला. परंतु ज्ञान मार्गापेक्षा सुद्धा आमच्या करता भक्ती मार्ग हाच चांगला मार्ग आहे. का? त्याचं कारण असं आहे, मगाशी मी बोलून आल्याप्रमाणे ज्ञान येताना एकटं येत नाही, ते अहंकाराला घेऊन येतं. ज्ञानोबरायण्याचा विचार मांडलाय, नवल अहंकाराचे गोठी विशेषेन लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ते ज्ञान जे आहे अहंकाराला घेतं, आणि अहंकाराचा एकदा का संग जीवनामध्ये घडला की सगळं जीवन बाधित होत असतं. म्हणून आपल्याला देवर्षी नारदांनी भक्ती सूत्रामध्ये स्पष्ट विचार मांडला, दुस्संग हा सर्वथैव त्याज्य. दुस्संग जो आहे हा सर्वथा त्याज्य करायचा आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो, दुस्संग म्हणजे काय? तर दुस्संग या शब्दाचा अर्थ जसा दुष्ट संग आहे तसा दुस्संग या शब्दाचा लाक्षणिक अर्थ जे दुष्ट विकार आहे त्यांचा संग म्हणजे सुद्धा दुस्संग आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार या विकारांचा संग हा सुद्धा जो आहे दुष्ट संगच आहे. दुस्संग हा अनेक प्रकाराने अनेक स्वरूपाने आपल्या समोर येण्याची शक्यता आहे. हो, तो कोणत्या स्वरूपाने येईल सांगता येत नाही. आणि तो दुस्संग असा आहे की
त्याचा केवळ दर्शन जरी झालं तरी तो दुस्संग जीवन बाधित करणारा आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यांचं केवळ दर्शन जरी झालं ना तरी तो दुस्संगच आहे आणि तो बाधक आहे. उदाहरण मी आपणास सांगतो. रामायणामध्ये गोड प्रसंग आला. दशरथ राजाने आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहिलं आणि आपल्याच प्रतिबिंबाकडे पाहत असताना कानाजवळ दशरथ राजाला एक पांढरा केस दिसला. गोसावी तुलसीदासजींनी वर्णन केलेले श्रवण समीप भये शीतकेशा. संतांनी सांगितलं जरा कर्ण मुळी सांगू आली गोष्टी. ही म्हणजे जे काही पांढरा केस आहे तो आता कानामध्ये हितगुज सांगायला आला. काय सांगायला आला? आता जास्ती राहिलं नाही. ती पाठवलेली नोटीस आहे. मनुष्य नोटीसकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याच वेळेला असं होतं. एक लक्षात ठेवा, मृत्यू हा हिंस्र श्वापदांसारखा आपल्यावरती अचानक घाला करत नाही. तो नोटिसा पाठवत असतो. आता गुडघे बसू देत नाही, नोटीस आहे. डोळ्याने दिसत नाही, नोटीस आहे. कानाने ऐकू येत नाही, नोटीस आहे. पण माणूस इतका बुद्धिमान, तो प्रत्येक नोटीसला एक एक थिगळ देत राहतो. सांगायचं तात्पर्य, केस पिकले. दशरथ राजा विचार करायला लागले, कुठपर्यंत आपण राज्य सांभाळायचं, आसक्त राहायचं, हे आता सोडलं पाहिजे. विचार करा, एक केस पांढरा दिसला तर दशरथ राजा राज्य सोडण्याची भूमिका व्यक्त करतोय. आपला एक काळा राहत नाही तरी हातातल्या किल्ल्या सुटत नाही. किंबहुना पांढरे झालेले आपण काळे करतो. ते काळे करता करता तोंड कधी काळं होतं पत्ता लागत नाही. आला उघड खाली, झाली परिस्थिती. त्या सगळ्या बाबी विचार करण्यासारख्या आहेत. जसं जसं आपलं आयुष्य पुढे जाईल तशी तशी अंतःकरणामध्ये वैराग्याची भावना ही निर्माण होत गेली पाहिजे, सुटत गेलं पाहिजे. आणि जर असं सुटत गेलं, उत्तरोत्तर वैराग्य वाढत गेलं, विरक्ती सिद्ध होत गेली, तर समजावं आपलं जीवन योग्य मार्गाने चाललेलं आहे. आणि जर आसक्त होत गेला तर समजावं आपल्याला पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. कोणाला आहे? तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. वैराग्य जर होत निर्माण पुढे होत गेलं, सिद्ध होत गेलं, तर समजावं की आपलं जीवन योग्य रीतीने चाललेलं आहे. दशरथ राजा विचार करतोय, सोडलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान. हा हा दशरथ राजा विचार करतोय, आपण रामाला राज्य दिलं पाहिजे. आणि म्हणून राज्याभिषेकाचा विचार अंतःकरणामध्ये आला. पण कोणतंही मोठं कार्य करताना काही मत विचारात घेतली पाहिजे. शास्त्राचं मत काय आहे, गुरुजनांचं मत काय आहे, परिवाराचं मत काय आहे, आपलं स्वतःचं मत काय आहे, आणि जर राजा असेल तर प्रजेचं मत काय आहे. ह्या गोष्टी यांची मत विचारात घेऊन मग पुढे निर्णय घेतला पाहिजे. दशरथ राजाने सर्वांची मतं घेतली आहेत. कुलगुरू वशिष्ठांना प्रश्न विचारतायत, माझ्या अंतःकरणामध्ये हा विचार निर्माण झालाय, आता राज्य रामरायाच्या स्वाधीन करावं. आपलं मत वशिष्ठांनी समजावून सांगितलंय, योग्य आहे. शेवटी एक ना एक दिवस इदं न मम, हे करावंच लागणार आहे. बर, प्रजेला विचारलंय. प्रजेला दशरथ राजापेक्षा सुद्धा रामराय राजा म्हणून मान्य आहे.
म्हणून रामरक्षेमध्ये एक फार सुंदर विशेषण रामराया करताय, लोकाभिरामम रणरंगधीरम. रामराय कसे आहेत बाबा? लोकाभिराम आहेत. नगरसेवक कसा असावा? समाजाने त्याला स्वीकारावं. प्रेम भावना खरं सांगू काय, समाजाने म्हणावं की हा आमचा नेता असावा आणि त्याला उभं करावं. आज आपण उभे राहतो आणि समाजाला म्हणतो आम्हाला मत द्या. तसा असला पाहिजे. रामराय तशी आहेत. अयोध्येची अपेक्षा आहे की आम्हाला राजा म्हणून रामराय प्राप्त व्हावेत. प्रजामत अनुकूल आहे, शास्त्रमत आहे, जो ज्येष्ठ पुत्र आहे त्याला राज्य द्यावं. त्यानंतर स्वतःच दशरथ राजाचं मत आहे की राम राजा या पदाला योग्य आहेत. आणि परिवार मत विचारात घेतलं तर परिवाराची ही अनुकूलता आहे. सगळी मतं ज्या वेळेला अनुकूल झालेली आहेत, आता निश्चित झालं की रामरायाला राज्याभिषेक करायचा. पण हे सर्व होत असताना, सर्व अयोध्या आनंदी असताना, त्या अयोध्येमध्ये केवळ एक व्यक्ती दुःखी होती आणि तिचं नाव आहे मंथरा, चंचल बुद्धी. कैकेयी इकडे आली आणि तिचा बुद्धिभेद करण्याचा तिने प्रयत्न केलाय. सुरुवातीला जर पाहिलं तर कैकेयीने सुद्धा त्या मंथरेला स्पष्ट रीतीने सांगितलं, अगं असं कसं होऊ शकेल? भरतात अधिको मे रामहा, मला रामराय हे भरतापेक्षाही अधिक प्रिय आहेत. आणि तू ज्या काही संभावना व्यक्त करते आहे त्या संभावना चुकीच्या आहेत. तू जे सांगते की कौशल्या तुझ्याशी दासीप्रमाणे व्यवहार करेल, असं होऊ शकत नाही. का होणार नाही? कारण ज्या अर्थी त्या कौशल्या मातेच्या पोटी रामरायासारखे सुपुत्र जन्माला आलेले आहेत, त्या अर्थी कौशल्या माता ही सद्बुद्धी आहे. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये कौशल्या मातेचं वर्णन करताना तिला सद्बुद्धी असंच म्हटलेलं आहे. काय असतं? पीक चांगलं आलं तर शेतकरी त्या कणसाचं वर्णन करत नाही, पिकाचं वर्णन करत नसतो. तो त्या भूमीचं वर्णन करत असतो की ही भूमी सुपीक आहे म्हणून तिच्या ठिकाणी असं उत्तम पीक निर्माण झालेलं आहे. त्याप्रमाणे रामरायाकडे पाहून कैकेयी माता वर्णन करते, ते कौशल्या मातेचं वर्णन करते. पण वारंवार सांगून सांगून त्या मंथरेने कैकेयीच्या अंतःकरणामध्ये बुद्धिभेद निर्माण केला आणि दशरथ राजाला ते 2 वरदान मागण्याकरता तिला प्रवृत्त केलं. गंमत अशी, कोपभवनामध्ये असलेल्या कैकेयी मातेने ज्यावेळी हे 2 वरदान दशरथ राजाला मागितली, पहिल्या वरदानाने भरतांना राज्य आणि दुसऱ्या वरदानाने रामरायाला 14 वर्ष वनवास. त्यावेळेला पहिलं वरदान ज्या वेळेला कैकेयी मातेने मागितलं त्यावेळेला दशरथ राजा म्हणाले, ठीक आहे, काय हरकत नाहीये. राम हे सुज्ञ आहेत, भरताला राज्य याविषयी माझंही काही दुमत नाहीये, रामराय काही म्हणणार नाहीत, मान्य आहे, मला काही हरकत नाहीये. पण कैकेयी तू दुसरं जे वरदान मागते ना, ते वरदान का मागते ग? रामाला 14 वर्ष वनवास का? हा मोठा प्रश्न आहे. कारण की रामराय कसे आहेत या रामाचं वर्णन या दशरथ राजाने त्यावेळेला कैकेयी मातेसमोर केलेलं आहे. कैकेयी, सर्व जनता ही रामाला प्रेम करणारी आहे म्हणून सर्व जनसेव्य असे रामराय आहेत आणि सगळी सद्गुण रामरायाच्या ठिकाणी आहेत. मग असं असल्यामुळे त्या रामाला वनवास का? आणि हे सर्व ज्या वेळेला कैकेयी माता ऐकत होती त्यावेळेला तिला सुद्धा जाणवलं, बरोबर आहे, भरताला जर राज्य मिळत असेल तर रामाला वनवास मागण्याची आवश्यकता काय? रामराय स्वतःहून जर भरताला राज्य देणार असतील तर त्यांना वनवास मागण्याची आवश्यकता नाही, हे जवळपास कैकेयीला जाणवलं आणि कैकेयीच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते बदलायला लागले. आता तिलाही असं वाटायला लागलं की दुसरं जे वरदान आपण मागितलं होतं ते मागे घ्यावं, या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी आपण मागावं. आणि हे सर्व दृश्य जे आहे ती मंथरा पाहत होते. या पती पत्नीला चाललेला संवाद
या दोघांमध्ये चाललेलं भांडण ती मंथरा खिडकीतनं पाहत होती. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, याचे दोघांमधला वाद पाहणारा जो असतो त्याचं नाव काय आहे? मंथरा. त्यावेळेला एकच होती. आता मी विचार सांगत नाही. असो, ज्या वेळेला त्या मंथरेने पाहिलं रामरायाचा वनवास बहुतेक आता रद्द होतोय, काय असतं चेहऱ्यावरचे भाव सांगत असतात मनात काय चाललेलं आहे. आणि म्हणून त्या मंथरेने काही हातवारे करायला आरंभ केला. आणि कैकेयीचं लक्ष पहिले गेलं नाही, पण ज्या वेळेला कैकेयीचं लक्ष मंथरेकडे गेलं त्यावेळेला केवळ त्या मंथरेकडे पाहिल्याबरोबर ती कैकेयी पुन्हा म्हणाली, नाही, रामाला वनवास पाहिजेच. झालं आणि ते वरदान निश्चित झालं. सांगायचं मला तात्पर्य काय आहे? दुस्संग हा सर्वथैव त्याज्य हा कसा आहे, त्याच्या संगतीत तर राहू नयेच नाही, पण त्याचा दर्शन सुद्धा होणे, दर्शन जरी झालं तरी सुद्धा घात होणार आहे. ज्ञान मार्गाने जाणं, ज्ञान हे साक्षात मोक्ष फल प्रदान करणार आहे, मान्य आहे, परंतु त्यामध्ये अडचण निर्माण होते अहंकाराची. ठीक आहे. योग मार्गाने जाणं, योग मार्ग सुद्धा देवाकडे जाण्याकरताचाच मार्ग आहे की नाही? आहेच आहे. किंबहुना माऊलींनी वर्णनच केलेलं आहे. योग मार्गाने जाणारा जो आहे तो ज्या ज्या ठिकाणी पाऊल ठेवेल त्या त्या ठिकाणी त्याला अपवर्गाची खाण आहे, म्हणजे मोक्षाची खाण प्राप्त होते. एवढं योग मार्गाचं वैभव आहे. परंतु त्या योग मार्गाने जात असताना सिद्धी आडव्या येतात आणि योग मार्ग आचरण करण्याकरता आपल्याला कठीण पडतो. मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मग या सर्वांमध्ये जवळचा आणि सोपा मार्ग कोणता आपल्याला मिळाला? तो म्हणजे भक्ती मार्गच प्राप्त झाला. म्हणून तुकोबरायाने सांगितलं, भक्ती पंथ बहुसोपा. कर्मासारखी सूक्ष्मता या भक्ती मार्गामध्ये नाहीये. बरं, कर्म करायचं म्हटलं तरी अधिकार संपन्न व्हावं लागतं, मग कर्म करता येतं. ज्ञान मार्गाने जायचं म्हटलं तशी ज्ञान मार्गातली दुर्बोधता या भक्ती मार्गामध्ये नाहीये. ज्ञान मिळवण्याकरता सुद्धा आपल्याला अधिकार संपन्न पहिले व्हावंच लागतं. योग मार्गाने जायचं म्हणलं तर योग मार्गामध्ये असलेली जी कठीणता आहे ती कठीणता या भक्ती मार्गामध्ये नाहीये. म्हणून हे देवाकडे जाण्याचे 4 मार्ग जरी आपल्या समोर उपस्थित असतील तरी त्यापैकी जवळचा मार्ग आणि सोपा मार्ग जो आहे तो भक्तीचाच मार्ग आहे. मगाशी बोलून आलो, माणसाची भूमिकाच आता अशी झालेली आहे की मार्ग जवळचा असावा आणि सोपा असावा. माणसाला आता असं लांब मार्गाने जाणं आवडत नाही, जवळच पाहिजे. बघा, पूर्वी दर्शनाकरता आलेली मंडळी तास दिवस जरी उभं राहावं लागलं तरी सुद्धा उभं राहत असत, पण देवाचं दर्शन घेतल्या वाचून, परमात्मा पंढरीनाथाच्या चरणावर मस्तक ठेवल्या वाचून निघत नसत. परंतु आता मात्र 24 तास लागणार आहे असं म्हटल्यानंतर त्याच्यातला मधला मार्ग एक निघाला, मुखदर्शन. पण मुखदर्शनाकरता सुद्धा ज्या वेळेला वेळ लागतो त्यावेळेला माणसांनी पुन्हा मार्ग काय काढला? नामदेव पायरी दर्शन. पण ज्या वेळेला पायरीच्या दर्शनाकरता सुद्धा तास लागायला लागला त्यावेळेला मात्र कळस दर्शन. म्हणजे मार्ग कसा पाहिजे? जवळचा पाहिजे, थेट पाहिजे. मग असा देवाकडे जाण्याकरता जवळचा मार्ग आणि थेट मार्ग जर कोणता असेल तर तो भक्तीचा मार्ग आहे. त्या भक्तीच्या मार्गाने आपण जायचं आहे. पण आता भक्तीच्या मार्गाने जायचं म्हणल्यानंतर ही भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्तीचं स्वरूप काय? भक्तीचं लक्षण काय आहे? भक्तीचे प्रकार किती आहेत? आणि या कोणत्या कोणत्या प्रकारची भक्ती कोणी कोणी केली, ती कशी करावी, त्यातील बाह्य बाजू आणि काही अंतरंग बाजू, हा सगळा विचार जो आहे हा आपल्याला भक्तीच्या बाबतीमध्ये करणं आवश्यक आहे. ती भक्ती किती प्रकारची याचा विचार करत असताना कपिलाचार्यांनी आपल्या देवहूती मातेला उपदेश करत असताना तृतीय स्कंधामध्ये जवळपास 81 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. देवर्षी नारदांनी आपल्या भक्ती सूत्रामध्ये 11 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. आणि भक्तवर्य प्रल्हादांनी
हिरण्यकश्यपूशी आपल्या वडिलांशी संवाद करत असताना 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती. कोणी 5 प्रकारची सांगितली, कोणी 3 प्रकारची सांगितलेली आहे. मग असं नेमकं भक्ती म्हणजे काय, भक्तीचं स्वरूप, भक्तीचे प्रकार आणि तत्संबंधाने अनुषंगिक असलेले काही विचार, या सगळ्यांचा विचार जो आहे आपल्याला ह्या एक 5-6 दिवसांच्या कालावधीमध्ये या ठिकाणी करायचं आहे. त्यामध्ये भक्तीचं स्वरूप, भक्तीचं लक्षण हे आपण पाहणार आहोत आणि त्या भक्तिशास्त्राचा विचार ज्यांनी सांगितलेला आहे असे जे काही ऋषी मुनी आहे त्यांची मतं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. भक्तिशास्त्राचे जे आचार्य आहेत यामध्ये शांडिल्य महामुनी आहे, त्यांचे सुद्धा शांडिल्य सूत्र किंवा भक्ती सूत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याबरोबर देवर्षी नारद जे आहेत तर यांचे सुद्धा भक्ती सूत्र प्रसिद्ध आहेत. आणि भक्तिशास्त्रामध्ये देवर्षी नारदांचा अधिकार हा विशेष सांगितला गेलेला आहे. प्रश्न पहिला निर्माण होतो, का नारद हा, नारद कोण आहेत? तर नारद हे ब्रह्मपुत्र आहेत आणि नारद भगवत स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत. आपण नारदांची कथा नेहमी ऐकतो. प्रवृत्ती मार्गात मध्ये असलेल्या जीवाला निवृत्ती मार्गाकडे प्रवृत्त करणारे असे जे आहेत ते नारद आहेत. त्या 6ष्ठ स्कंधामध्ये कथा आलेली आहे की दक्षाने ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार 10,000 मुलांची निर्मिती केली आणि त्यांना एकच नाव दिलं, हरियश्व. त्यांना सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. त्यावेळेला त्या हरियश्वांनी सांगितलं सृष्टीचा विस्तार करायचा आहे, परंतु जी सृष्टी निर्माण होईल ती चांगली सृष्टी निर्माण झाली पाहिजे. याकरता काहीतरी आपल्या ठिकाणी अधिकार पाहिजे, तपश्चर्या पाहिजे. आम्ही पहिले तपश्चर्या करतो, सामर्थ्य संपन्न होतो आणि मग सृष्टी निर्माण करतो. आणि म्हणून तपश्चर्या करण्याकरता गेले. तपश्चर्या झाली आणि ज्या वेळेला आता सृष्टी निर्माण करण्याकरता प्रवृत्त होणार तेवढ्यामध्ये नारदांची भेट झाली. नारदांनी त्यांना काही प्रश्न विचारले आणि या प्रश्नांची उत्तर हरियश्वांना देता आली नाही. नारदांना शरण आले, तुम्ही सांगा या प्रश्नांची उत्तरं काय. नारदांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि आता हरियश्वांना विचारलं तुम्हाला जवळपास आता हे तत्वज्ञान झालं होय, मग आता काय करणार. त्या हरियश्वांनी सांगितलं असं तत्वज्ञान ज्याला झालंय तो संसार करत असतो का. आम्ही संसार करणार नाही, चाललो आम्ही निवृत्ती मार्गाने, आम्ही तपश्चर्या करण्याकरता प्रवृत्त होणार. निघून गेले. ही गोष्ट दक्षाला कळाली आणि दक्षाने सांगितलं की ठीक आहे, हरकत नाही. पुन्हा त्याने 10,000 मुलांची निर्मिती केली. त्यांना म्हणतात शबलाश्व. त्या शबलाश्वांनी सुद्धा तपश्चर्या केली आणि आता पुन्हा सृष्टी निर्माण करण्याकरता प्रवृत्त झालेच. तेवढ्यामध्ये नारद पुन्हा भेटले आणि नारदांनी त्यांना तेच प्रश्न विचारले जे हरियश्वांना विचारले होते. यांना हे उत्तर देता आले नाहीत. शेवटी नारदांनी त्यांनाही प्रश्नांची उत्तर दिली आणि प्रश्न विचारला, सांगा बाबा आता तुम्ही काय करणार. त्यांनी सांगितलं नारदा असं आहे, एकतर असं तत्वज्ञान झाल्यानंतर कुणीही संसार करणार नाही एक, आणि दुसरी बाजू अशी आहे येथे वडील जे आचरती तया नाम धर्म ठेविती. आमचे जे वडील बंधू आहेत त्यांना हे तत्वज्ञान झाल्यानंतर जर त्यांनी संसार केला नसेल तर आम्ही संसार करावा हे योग्य होणार नाही. महाजनो येन गतहा सपंथाहा. मोठी माणसं ज्या मार्गाने गेली तोच मार्ग सामान्यांकरता श्रेष्ठ मार्ग असतो. त्यामुळे आम्ही सुद्धा आता संसार करणार नाही, प्रपंच वाढवणार नाही, सृष्टी विस्तार करणार नाही, आम्हीही निवृत्ती मार्गाकडे चाललो. तेही निघून गेले. आणि ही दुसऱ्या वेळची घटना ज्या वेळेला दक्षाला कळाली त्यावेळेला दक्षाला राग आला आणि त्या दक्षाने सांगितलं की अरे असा बुद्धिभेद करतो, माझ्या मुलांना भिक्षुर मार्ग हा प्रदर्शित, हा या भिक्षुवृत्तीचा मार्ग दाखवला म्हणून मी शाप देतो, मुहूर्त भर सुद्धा हा नारद एका ठिकाणी राहू शकणार नाही. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, दक्ष शापू नारदासी पाही
मुहूर्त न राहो एके ठाई, हा शापू हरी कीर्तनी नाही, या लागी पाही नारद कीर्तन निष्ठ. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की दक्षाचा शाप झाला आणि त्यामुळे नारद मुहूर्तभर सुद्धा एक ठिकाणी राहू शकत नाही, म्हणजे ते कधीही स्थिर राहू शकत नाही. म्हणजे नारद कसे आहेत, मुळामध्ये अस्थिर आहेत, बरोबर आहे की नाही. आता मला विचारायचंय, अस्थिर असणं हा गुण आहे का दोष आहे? अस्थिर असणं हा गुण आहे का दोष आहे? हा दोष आहे की नाही. पण नारद अस्थिर आहेत, हाच नारदांचा असलेला सर्वात मोठा गुण आहे. कळालं नाही. अस्थिर अस्थिर म्हणजे काय, एवढा फक्त मला शब्द सांगायचा, सेवा संपवायची आहे. अधिक स्थिर हा बरोबर अस्थिर हा. हे जे अक्षर आहे, हे अक्षर अव्ययांमध्ये नकारार्थी अव्यय आहे. न स्थिर हा इति अस्थिर हा. पण लाक्षणिक अर्थ जर आपण पाहिला तर भगवंताने आपल्या विभूती योगामध्ये सर्व अक्षरांमध्ये, मी कोणता अक्षर आहे असं सांगितलंय महाराज? अक्षराणाम आकारोस्मी. सर्व अक्षरांमध्ये हे अक्षर म्हणजे मी आहे. आणि असं जर भगवंताने स्वतः सांगितलेलं असेल तर त्याचा अर्थ असा आहे, अकारे नारायणे यहा सर्वदा स्थिर स एव अस्थिर. अस्वरूप असलेल्या नारायणाच्या ठिकाणी जो अंतःकरण वृत्तीने सदा सर्व काळ स्थिर आहे, तोच खरा अस्थिर आहे. हे नारदांचा गुण आहे, हा दोष नाहीये. आणि असे अस्थिर असलेले म्हणजे सदा सर्व काळ भगवत स्वरूपाशी तदाकारा कारित असलेले जे नारद आहेत, त्या नारदांनी सांगितलेलं भक्तीचं स्वरूप काय आहे याचा विचार, शांडिल्यांनी सांगितलेल्या भक्तीचा विचार, आणि मग त्याचे प्रकार, असा क्रमाक्रमाने ज्ञानोबराय जशी बुद्धी देतील तसा विचार आपणासमोर मी मांडणार आहे. आजचं पहिलं सत्र म्हणजे हे प्रस्तावना सत्र आहे. आणि गोदावरी असो गंगा असो, ज्या ठिकाणी उगमाला प्राप्त होते त्या ठिकाणी तिचं स्वरूप कसं असतं, छोटं असतं, बरोबर की. जशी जशी ती पुढे पुढे वाहत जाते तसं तसं तिचं स्वरूप हे वाढत जात असतं. त्याप्रमाणे ही चिंतनमाला या ठिकाणी आज उगमाला प्राप्त झाले. त्यामुळे आजचं चिंतन जे आहे इथपर्यंत येऊन थांबायचं. बरं, पुन्हा असं आहे की इथनं गेल्यानंतर अनेकांना स्वयंपाक करायचा आहे, भोजन भक्ती ही पण करायची आहे. ती भक्ती व्यवस्थित झाली तर ही भक्ती व्यवस्थित होणार आहे. आणि याकरता वेळ देणं आवश्यक आहे. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा आपल्याला सर्वश्रेष्ठ भक्तिशास्त्र भागवत ऐकायचं आहे. श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. भागवताला शास्त्र म्हटलेलं आहे. हे कोणतं शास्त्र आहे? हे भागवत भक्तिशास्त्र आहे. म्हणजे विचार पुन्हा हाच आपल्याला ऐकायचा आहे. आणि त्याकरताही आपलं अंतःकरण स्थिर असलं पाहिजे. जर आराम व्यवस्थित झाला तर आपण त्या ठिकाणी दत्तचित्त होऊन श्रवण करू शकाल. म्हणून आजचं हे प्रथम वाङ्मयीन पुष्प माऊलींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम,
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की राजाधिराज रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की नमः पार्वती पतये हर हर महादेव। सर्वांना सूचना आहे, आपल्या